सुरुवातीचं आपण एक गीत गाऊया उपासना संगीतमधून, गीत नंबर 207. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य करो खर देवा. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य करो खर देवा. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, चित्ती प्रभूला धरणे, चित्ती प्रभूला धरणे, प्रभूला आवडते आचरणे. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य करो खर देवा. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, आपुले हितवी स्मरणे, आपुले हितवी स्मरणे, परहित केवळ आपुले गणने. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य करो खर देवा. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मी कोणी नस म्हणणे, मी कोणी नस म्हणणे, प्रभूला गौरव घेते. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, शुभ वृत्ता गाजविणे, शुभ वृत्ता गाजविणे, अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभू सेवा जनसेवा. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. देवबापाने आठवडाभर आपल्याला सांभाळून त्याच्या पवित्र दिनी त्याची स्तुती, आराधना, भक्ती करण्याची सुंदरशी संधी दिली, म्हणून आपण त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव देऊ आणि सुरुवातीची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रेमळ पित्या, आज सकाळी तुझ्या नावाला धन्यवाद देते बापा. तू आम्हाला आठवडाभर सांभाळून तुझ्या पवित्र दिनी तुझ्या भक्ती, आराधना करण्याची संधी दिलीस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. तू खरोखर महान, दयाळू, कृपाळू, प्रेमळ पिता आहेस, दयेचा सागर आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हा पामरावर अगाध अशी आहे. प्रेमळ पित्या, इथून पुढे जी शब्बात शाळेची भक्ती होणार आहे ती तू आशीर्वादित कर. प्रत्येकांना तू आशीर्वादाने भर, प्रत्येकांना तू तुझ्या विश्वासात, सत्यात खंबीर ठेव. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागते, आमेन. हॅपी साबात सर्वांना. आजची आपण मिशन स्टोरी बघणार आहोत आणि मिशन स्टोरीमध्ये शाबाताचं महत्त्व आज आपल्याला पाहावयास मिळणार आहे. एक शांत स्वर. विलबुरा परेरा 30 वर्षानंतर भेटलेल्या चुलत भावासोबत एका लग्नाला जात होता.
विल्बूरच्या पत्नीने त्याला तो कसा आहे हे फोनवरून विचारले. त्याने तिला उत्तर दिले, उत्तम, काळजी करण्यासारखे काही नाही. बोलता बोलता चुलत भाऊ वॉल्टर म्हणाला, भारतामध्ये ख्रिस्ती लोकांचे प्रमाण कमी दिसते आणि तुझा धर्म काय आहे? विल्बूर म्हणाला, लहानपणापासून मी ख्रिश्चन चर्चला दर रविवारी जात होतो, परंतु आता बंद केले आहे, कारण मला त्यांचे तत्त्व पटत नाही. कारण बायबल म्हणते, मी तुझा देव आहे, माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावे. परंतु संडे चर्चला मेरीच्या पुतळ्याची पूजा करतात आणि ते मला पटत नाही. वॉल्टर म्हणाला, काळजी करू नको, तुला लवकरच खऱ्या मंडळीचा शोध लागेल. लग्नाच्या मेजवानीमध्ये फक्त शाकाहारी जेवण होते. विल्बूर ते पाहून नाराज झाला, कारण त्याला मांसाहारी पदार्थ खायचे होते. घरी गेल्यानंतर वॉल्टरच्या बोलण्याचा त्याने विचार केला व बायबलचा अभ्यास करून आपल्याला खऱ्या मंडळीचा शोध लागेल का? लहानपणी ज्या चर्चला तो जात असे तो चर्च चुकीचे शिक्षण देतात ह्याची त्याला खात्री पटली आणि त्याने आपल्या पत्नीला ह्यापुढे मी चर्चला जाणार नाही असे सांगितले, कारण बायबलमध्ये दिलेल्या तत्वानुसार ते चालत नाही. हे ऐकून बायकोला वाईट वाटले. त्याची समजूत काढण्यासाठी घरच्यांना फोन केला की चर्चला जाण्याबद्दल त्याला समजावून सांगा. आता त्याच्यापुढे एक प्रश्न होता की कोणत्या चर्चला जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हाच प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला की कुठल्या चर्चला जायचे. तेवढ्यात त्याला एक वाणी ऐकू आली की तुझ्या चुलत भावाला बोलव. विल्बूरने आपल्या मोबाईलकडे दुर्लक्ष केले. त्याला कॉल आला असे 3 वेळेस झाले. शेवटी विल्बूरने वॉल्टरला फोन केला व पत्नीबरोबर झालेल्या वादाबद्दल त्याला सांगितले की आता कोणत्या चर्चला जायचे. वॉल्टर म्हणाला, मी 7th डे ॲडव्हेंटिस्ट चर्चला जातो. विल्बूरने हे चर्च अगोदर पाहिले होते, परंतु त्यांच्या तत्वाबद्दल त्याला काही माहीत नव्हते. वॉल्टरने त्याच्यासाठी बायबल स्टडीची व्यवस्था केली व पुढच्या शनिवारी हाय स्ट्रीट इंग्लिश चर्चला तो गेला. शाब्बास शाळेचे शिक्षण त्याला फार आवडले, परंतु विल्बूरच्या पत्नीला ते आवडले नाही. परंतु एक गोष्ट तिला फार आवडली, ती म्हणजे आपल्या पतीच्या जीवनात बदल झाले. त्याने दारू तंबाखू घेण्याचे बंद केले व शब्बाताची आज्ञा काटेकोरपणे पाळू लागला. एके दिवशी 7th डे ॲडव्हेंटिस्ट चर्चने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले. विल्बूर आपल्या पत्नीला संगती घेऊन गेला. तिला आरोग्याविषयी माहिती आवडली व घरी आल्यानंतर तिने ते सर्व आपल्या मित्रांना सांगितले. पुढच्या शनिवारी विल्बूर आपल्या मुलालाही चर्चला घेऊन गेला. मुलाला शाब्बास शाळा फार आवडली आणि त्यानंतरचे जेवण देखील फार आवडले. त्या संध्याकाळी त्याने सर्व काही आपल्या आईला सांगितले. त्याची आई नॅन्सीची उत्कंठा वाढली आणि तिने पवित्र शास्त्र अभ्यासाबद्दल विचारले. शास्त्र अभ्यास घेतल्यानंतर तिने एक निश्चय केला. ती म्हणाली, ह्यापुढे मी शब्बात दिवशी काम करणार नाही. माझे काम सुटले तरी मी काम करणार नाही. आता विल्बूर आणि नॅन्सी पूर्ण वेळ मेडिकल वर्कर म्हणून काम करीत आहे. ते लोकांना चांगल्या आरोग्याविषयी शिकवितात. विल्बूर म्हणतात, आम्ही ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचून त्याला आरोग्याविषयी शिकवून जो आपला खरा डॉक्टर आहे त्याच्याविषयी सांगून त्याच्याशी जोडतात. ह्या तिमाहीच्या 13व्या शाब्बाताच्या वर्गणीचा काही भागाचा बेंगलोर येथे 2 चर्च उभारण्याकरता उपयोग होणार आहे. विल्बूर आणि त्याचे कुटुंब आता मोठ्या शहरामध्ये राहतात. तुमच्या दानार्पणाबद्दल आभारी आहोत. देवबाप वाचलेली ही मिशन स्टोरी विशेष आशीर्वादित करो आणि आजच्या ह्या मिशन स्टोरीसाठी आणि विल्बूर आणि त्यांचं कुटुंब तसेच त्यांच्यासारखे जे अनेक आहेत जे शाब्बाताची नवीन ओळख ज्यांना झाली अशा सर्वांसाठी आणि मिशन स्टोरीसाठी मिसेस नाडे यावेळेस प्रेयर करतील. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासोगीच्या सर्वशक्तिमान परमेश्वरा, देवबाप्पा, तो आम्हाला आजपर्यंत सांभाळलं, समुद्र नावाला महान महिमाने गौरव देत आहे. परमेश्वरा, ह्या शाबाती आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे. परमेश्वरा, जे काय ह्या लॉकडाऊनमुळे अनेक वेळेस आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येता आलेले नाही, पण प्रभू आमच्याकडून तुझी सेवा आणि गौरव करून घेत आहेस, याबद्दल तुझ्या नावाला महान महिमाने गौरव देत आहे. परमेश्वरा,
जे मिशन स्टोरी वाचलेली आहे परमेश्वरा ती तू आशीर्वादित कर परमेश्वरा. जे तुझ्या वचनातून बोलणार आहेत त्यांच्या जिभेला ओठाला तू स्पर्श कर परमेश्वरा. देवबाप्पा आम्ही प्रार्थना करत आहे, जे आजारी आहेत त्यांच्याबरोबर तू राहा परमेश्वरा. जे संकटामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, त्या सर्वांच्या संगतीत तू राहा. देवबाप्पा आम्ही प्रार्थना करत आहे, तुझ्याकडं विनंती करत आहे परमेश्वरा, तुझी पवित्र मंदिरं लवकर उघडली जावीत आणि तुझी विश्वासणारे प्रत्येक जण येऊन तुझी स्तुती आणि गौरव करतील असं तू कर परमेश्वरा. आमचे पास्टर्स आहेत त्यांच्या कुटुंबाबरोबर तू राहा परमेश्वरा. त्यांच्याकडून तुझी सेवा अधिकने अधिक करून घे परमेश्वरा. पुढचं जी काही तुझी सेवा आणि गौरव होणार आहे ती तू मान्य करून घे. ही लहानशी प्रार्थना तुझ्याच नावात बाप्पा, आमीन. सर्वांना हॅपी सॅबथ. प्रियानो, परमेश्वराने पुन्हा एक वार आपल्या सर्वांना त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची संधी दिलेली आहे म्हणून आपण त्याचे आभार मानूया. एवढंच नाही तर वचनामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांची आध्यात्मिक रीतीने वाढ करत आहे म्हणून परमेश्वराचे आपण धन्यवाद करूया. प्रियानो, मागच्या आठवडी आपण शिकलो होतो की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे आणि कशाप्रकारे तो एक उत्तम शिक्षक असा झालेला आहे. तो जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा होता. तो एक उत्तम असा गुरुजी होता. तो प्रारंभी शब्द होता. तो देवासह होता. तो देव होता. तो देवाचा पुत्र होता. तो देव असताना मनुष्य रूप त्याने धारण केलेले आहे व त्याने लोकांमध्ये वस्ती केलेली आहे. हे आपण मागच्या आठवडी शिकलो होतो. आणि आजचा जो धडा आहे त्याचा शीर्षक आहे शिक्षणामध्ये उपासना. शिक्षणामध्ये उपासना. धडा सुरू करण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्वर्गातील पवित्र पवित्र परमेश्वरा, आज पुन्हा एक वार परमेश्वरा तुझ्या शाबात दिनी, पवित्र दिनी तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याची संधी तू आम्हा सर्वांना दिलीस प्रभू. म्हणून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना हे वचन आम्हाला समजू दे परमेश्वरा. आणि प्रभू, पवित्र आत्म्याद्वारे हे समजण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि मदत कर परमेश्वरा. कारण येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या ठिकाणी सुवर्णवचन आज म्हणत आहे की परमेश्वराच्या नामाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या समोर या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. इतिहास याचा 16वा अध्याय आणि 29वं वचन आपण धड्यामध्ये जाणार आहोत. या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की उपासना मानवतेचा भाग आहे. उपासना जी आहे प्रियानो, मानवतेच्या जीवनाचा तो एक फार महत्त्वाचा असा भाग आहे. मानवाच्या स्वभावाचा तो एक भाग आहे. पतन पावलेल्या मानवी स्वभावाचा यात शंका नाही की आपणास असे प्राणी म्हणून उत्पन्न केले जे देवाने आम्हास दिलेल्या स्वातंत्र्यामधून परमेश्वराची उपासना करावी. परमेश्वराने मानवाची उत्पत्ती केलेली आहे आणि उत्पत्ती करण्याचं केवळ हेच कारण होतं की मानवाने परमेश्वराची काय करावी? उपासना करावी. कारण आपण त्याच्यावर प्रीती करतो आणि आपणास ठाऊक आहे की तो उपासना करण्यास योग्य. हे 2 कारणे प्रियानो. कारण की आपण परमेश्वरावरती काय करतो? प्रीती करतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि आपणास ठाऊक आहे की तो उपासना करण्यास योग्य आहे. परमेश्वर स्तुतीस पात्र आहे आणि उपासना करण्यास देखील तो योग्य आहे. अशा प्रकारची उपासना पतनापूर्वीच्या जगात अगदीच सोपी असावी, जेथे मानवाला समोरासमोर देवाला भेटण्याची मुभा होती, जी उत्पत्ती पापाने, मरणाने व नाशाने दूषित झाली नव्हती. आपण पाहतो की जेव्हा मानवाची उत्पत्ती केली त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या संगती बोलत होता, चालत होता आणि अशा प्रकारे ते देवाच्या समोर ते उपासनेच्या माध्यमातून ते काय करत होते? देवाच्या समोर जात होते. आणि त्या ठिकाणी काही पाप नव्हतं हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्या उत्पत्तीची कल्पनाही करू शकत नाही. आज धडा आपल्याला सांगत आहे की ज्या प्रकारे आदाम आणि हवेने परमेश्वराची उत्पत्ती त्या एदेन बागेमध्ये केलेली आहे, त्या उपासनेची आपण आज कल्पनासुद्धा करू शकत नाही असा धडा आज आपल्याला सांगत आहे. आज होय, उपासना करण्याची स्वाभाविक गरज अद्यापही आम्हामध्ये अस्तित्वात आहे. आपण पाहतो की मानवाचा हा स्वभावच आहे आणि परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याला आवडते. आणि
हा जो स्वभाव आहे आजसुद्धा आपल्यामध्ये अस्तित्वात आहे, तो जिवंत आहे आणि ती इतर जे काही या जगात आहे त्याप्रमाणे तिला पापाने विकृत करून आणि पिळवटून टाकण्यात आले आहे। याचा अर्थ इतर गोष्टीमध्ये आपण उपासना करणारे प्राणी म्हणून चुकीच्या गोष्टींची उपासना करतो किंवा परमेश्वराची उपासना करीत नाही ज्याप्रमाणे त्याने ती करावयास हवी होती। आपण पाहतो की अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टींची काय करत आहे, उपासना करत आहे, परंतु परमेश्वराने आपल्याला उत्पन्न केलेलं आहे आणि कशा प्रकारे आम्ही परमेश्वराची उपासना केली पाहिजे किंवा ज्याप्रमाणे आम्ही करायला हवी आहे त्याप्रमाणे आम्ही कधी कधी करत नाही असा धड्यामध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत, म्हणून कारण उपासना ही ख्रिस्ती अनुभवासाठी इतकी मध्यवर्ती आहे। उपासना जी आहे ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये ते एक मध्यवर्ती आहे, सेंट्रल आहे, सेंट्रल फोकस म्हणून आपण काय करतो की आपल्या जीवनामध्ये उपासना जी आहे ते त्याचा एक मोठा भाग आपल्या जीवनामध्ये आहे। कारण उपासना ही ख्रिस्ती अनुभवासाठी इतकी मध्यवर्ती आहे। ख्रिस्ती शिक्षणाने उपासनेच्या प्रश्नांची हाताळणी केली पाहिजे। जे ख्रिस्ती शिक्षण आम्ही इतरांना देतो ह्या ख्रिस्ती शिक्षणामध्ये उपासनेबद्दलचे जे काय प्रश्न आहे ते आम्ही ते सोडवले पाहिजे। हाच विषय या आठवड्याच्या धड्यासाठी आहे। याबद्दलच आज आपण धड्यामध्ये शिकणार आहोत आणि हे शिक्षण घेणार आहोत की आपण परमेश्वराची उपासना ही कशी केली पाहिजे किंवा इतरांना आम्ही परमेश्वराची उपासना करण्यासाठी आम्ही कोणत्या गोष्टी त्यांना ते आम्ही शिकवल्या पाहिजे। रविवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत। पहिला मुद्दा या ठिकाणी आहे, आपण सर्व कशाची तरी उपासना करतो। या ठिकाणी जो शीर्षक आहे म्हणत आहे की आपण सर्व कशाची तरी उपासना करतो। आपल्यामध्ये काहीतरी आहे यात शंका नाही की ते अगदी सुरुवातीपासून देवाने आम्हामध्ये गुंफले आहे, परंतु जसे सर्व गोष्टी बरोबर आहे तसेच ते पापाने विकृत झाले। म्हणून उपासनेची आतुरता असते। आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये उपासना करण्यासाठी आपण आतुर असतो आणि आपला हा एक मानवी स्वभावच आहे की आपल्याला परमेश्वराची उपासना करण्यासाठी हे आवडते। खरे पाहिले असता प्रारंभी आपणा सर्वांना जो एक उपासनेच्या योग्य आहे त्याच्या उपासनेसाठी निर्माण केले होते। आपण पाहतो की परमेश्वराने मानवाला निर्माण केलेलं आहे आणि निर्माण करण्याचं केवळ एकच कारण होतं की मानवाने काय केलं पाहिजे, परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे आणि त्याची आम्ही उपासना मनापासून आम्ही उपासना केली पाहिजे। हा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी। आमचा प्रभू आणि उत्पन्नकर्ता, परंतु पतन पावल्यापासून हे सर्व बदलले आहे फारच मोठ्या प्रमाणे। आपण पाहतो की जगामध्ये पाप आल्यानंतर हे सर्व गोष्टीमध्ये एक मोठा बदल झालेला आहे। परंतु होय, आपण सर्व काहीतरी कोणाची तरी किंवा काही उपासना करतो। आपण या ठिकाणी वाचत आहोत आणि धडा आपल्याला सांगत आहे की आपण कोणाची तरी किंवा काहीतरी आपण काय करतो किंवा सर्व ज्या गोष्टी या जगामध्ये त्यांचीसुद्धा आम्ही उपासना करतो किंवा काही उपासना करतो। हे आपणास स्पष्ट करण्यास मदत करते की संपूर्ण मानवी इतिहासामध्ये आणि आज देखील मानव प्राणी उपासना करतो। आपण पाहतो की जगाच्या इतिहासाच्या सुरुवातीपासून तर आजसुद्धा आपण काय करत आहोत, मानव या नात्याने आम्ही उपासना करत आहोत। परंतु पुरातन इजिप्तमध्ये काही लोक फारोची उपासना करत असत। आपण पाहतो की पुरातन काळामध्ये काही लोक फारोची उपासना करत होते आणि इतर वेळी इतर देशात लोक मासा, अनेक डोके असलेले देव आणि इतर देवांची उपासना करीत असे। काही लोक सूर्य, चंद्र, तारे यांची उपासना करीत असत। आपण पाहतो की जगाच्या इतिहासामध्ये सुरुवातीपासून मानवाचा जो स्वभाव होता तो त्याच्यामध्ये उपासना करण्याची आतुरता असायची किंवा तो उपासना करण्यासाठी उत्सुक आहे असं आपण पाहिलेलं आहे इतिहासामध्ये। परंतु कोणाची उपासना करावी, कशी उपासना करावी हे काही लोकांना त्या ठिकाणी माहीत नव्हतं। काही लोक तर सूर्य, चंद्र आणि तारे जे परमेश्वराने निर्माण केलेले, ज्या परमेश्वराने त्याची उत्पत्ती केलेली आहे त्या उत्पत्तीची म्हणजे सूर्य, चंद्र, तारे यांची सुद्धा उपासना करत होते। परंतु खऱ्या अर्थाने आम्ही जो उत्पन्नकर्ता परमेश्वर आहे
ज्यांनी संपूर्ण ही सृष्टी, हे संपूर्ण जग निर्माण केलेलं आहे, मानवालासुद्धा त्यांनीच उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराची आम्ही खऱ्या अर्थाने काय केली पाहिजे? उपासना केली पाहिजे. आज बहुतेक लोक व्यवहारदक्ष आहेत. ते बेडकाच्या प्रतिमेसमोर डोके वाकवतात, परंतु मरियाच्या प्रतिमेसमोर नाही. तरीही याचा वरवर अर्थ होतो की मानव अगदी अहिकवादी मानव कशाची तरी उपासना करीत नाही. जसे पैसा, सत्ता, लैंगिकपणा, ते स्वतः रॉकस्टार, ॲक्टर, राजकारणी, आपण ज्यावर अधिक प्रीती करतो, ज्याच्यावर आपण आपले लक्ष अधिक केंद्रित करतो, ज्यासाठी आपण जगतो, त्याचीच आपण उपासना करतो. आणि अहिकवादी लेखक या ठिकाणी डेव्हिड फॉस्टर वॉल्स इशारा देतात की जर तुम्ही चुकीच्या गोष्टींची उपासना केली, या ठिकाणी एक अहिकवादी लेखक डेव्हिड फॉस्टर वॉल्स आपल्याला इशारा देत आहे आणि तो म्हणत आहे की जर तुम्ही चुकीच्या गोष्टीची उपासना केली तर ती तुम्हास जिवंत खाऊन टाकील. ह्या ठिकाणी फार भयंकर असा इशारा या लेखकाने आपल्याला दिलेला आहे. तो म्हणत आहे की जर तुम्ही चुकीच्या गोष्टींची उपासना केली, ती तुम्हाला काय करणार आहे? जिवंतपणे ते काय करणार आहे? तुम्हाला खाऊन टाकणार आहे, की तुमचा नाश होणार आहे. हे आपल्याला हे जे या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे त्यावरून आपल्याला समजत आहे. 3 यहुदी तरुणांनी दुसरी आज्ञा निर्गम 20:4 आणि 4 ते आपण पाहतो की देवाने आज्ञा दिली होती. आणि हे 3 जे यहुदी होते तरुणांनी, ही जी दुसरी आज्ञा आहे त्यांनी फारच गंभीरपणे घेतली, जसे देवाने घेण्यासाठी सांगितले होते तसे. आणि सरते शेवटी तो 10 आज्ञेचा भाग आहे. खून करू नको आणि चोरी करू नको व इतर सर्व याच्या अगदीवर उपासना, योग्य उपासना, ती पण योग्य उपासना, ती इतकी महत्त्वाची आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की 3 जे यहुदी होते त्यांनी काय केलेलं आहे? ही आज्ञा देवाची त्यांनी पाळलेली आहे. आणि दुसरी आज्ञा आपल्याला सांगत आहे की माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसोत, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. आणि म्हणूनच ही जी आज्ञा आहे या तरुणांनी फार गंभीरपणे घेतलेली आहे आणि त्या मूर्तीला नमन करण्यासाठी त्यांनी नाकार दिलेला आहे. योग्य उपासना ती इतकी महत्त्वाची आहे की ती शेवटल्या दिवसातील प्रश्नावर मध्यवर्ती असेल. शेवटल्या दिवसांमध्ये उपासना ही फार महत्त्वाची अशी ठरणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपण सर्वजण आता या शेवटल्या काळामध्ये राहत आहोत आणि उपासनेचं महत्त्व प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला हे महत्त्व समजलं पाहिजे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापूर्वी म्हणून ख्रिस्ती शिक्षणामध्ये उपासनेच्या सर्व प्रश्नांचा समावेश करणे गरजेचे. जेव्हा आपण इतरांना ख्रिस्ताविषयी सांगतो किंवा जे सुवार्थ आहे, जेव्हा आपण इतरांना ते आम्ही शिकवतो, तर या शिकवणीमध्ये उपासना जी आहे त्याचं जे महत्त्व आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, ते आम्ही शिकवलं पाहिजे. उपासना ही काय आहे, आपण ते कसे करतो, ते महत्त्वाचे का आहे आणि आपण कोणाची उपासना करतो, हे सर्व जे प्रश्न आहेत प्रियांनो, फार महत्त्वाचे प्रश्न आहे. आणि ख्रिस्ती शिक्षणामध्ये या सर्व गोष्टींचा आम्ही काय केलं पाहिजे? समावेश केला पाहिजे. आणि लोकांना किंवा इतरांना ज्यांना देवाविषयी माहीत नाही त्यांना आपण हे शिकवलं पाहिजे की देव कोण आहे आणि आम्ही त्याची उपासना का करावी आणि आम्ही ती उपासना कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण लोकांना शिकवलं पाहिजे. या ठिकाणी जे उपासनेबद्दल 4 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहेत की ते काय आहे. पहिला प्रश्न, आपण ते कसे करतो किंवा उपासना आम्ही कशी करतो, हा दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि ते उपासना ही का महत्त्वाची आहे, हा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आपण कोणाची उपासना करतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर हे सर्व जे आपण पाहत आहोत प्रियांनो, आपल्या ख्रिस्ती शिक्षणामध्ये या सर्व गोष्टींच्या, सर्व प्रश्नांचं आम्ही अभ्यास केला पाहिजे. इतरांना देखील आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्ही शिकवल्या पाहिजे. दुसऱ्या भागामध्ये आपण सोमवारच्या भागामध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी जो शीर्षक आहे म्हणत आहे की आणि त्यांनी त्यांच्या मुलास कथन कराव्यात. जुन्या करारामध्ये स्तोत्रसंहिता जुन्या इस्रायल लोकांच्या धार्मिक जीवनात महत्त्वाची भूमिका निभावण्यास आले, त्याचे पाठांतर होत असे, त्या गायल्या जात असेल. आपण पाहत आहोत की स्तोत्रसंहितामध्ये जे काय लिखाण आहे जुन्या काळामध्ये
आपण पाहत आहोत की हे लोक जे स्तोत्र आहेत ते गात होते आणि सर्व स्तोत्र ते पाठसुद्धा करत होते आणि ते त्यांच्या लेकरांनासुद्धा हे करण्यासाठी ते शिकवत होते. पुष्कळ वेळेस संगीताच्या वाद्यांबरोबर उपासनेच्या वेळेस, विशेषतः सार्वजनिक उपासनेच्या वेळेस जे जुन्या करारामध्ये महत्त्वाचे होते की लोक सर्वसामान्यपणे कशी उपासना करीत होते. इस्रायल लोक एक समाज म्हणून कार्य करीत होते आणि एक समाज म्हणून ते एकत्रितपणे उपासना करीत होते. आपण पाहत आहोत की जुन्या करारामध्ये हे उपासना ही फार महत्त्वाची होती आणि कशा प्रकारे लोक एकत्र येऊन त्या काळामध्ये सुद्धा परमेश्वराची उपासना करीत होते. स्तोत्रसंहिता मुळात कविता आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जे सर्व स्तोत्रसंहितामध्ये जे वचनं आहेत ते मुळात कविता आहेत आणि गायनासाठी काव्य लिहिणारी स्तोत्रसंहिता यासाठी इब्री शब्द या ठिकाणी आहे तेहलीम असा आहे. याचा अर्थ स्तुतीचे गायने. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की जे काही स्तोत्र दाविदाने या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि आपल्याला नेहमीच हे स्तोत्र वाचायला आवडते आणि धडा आज आपल्याला सांगत आहे की ते मुळात एक कविता आहे आणि हे जे स्तोत्र आहेत त्याचे स्तुतीचे गायन त्यांना असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण देवाची स्तुती करतो, आपण काही करीत असू, आपण परमेश्वराची उपासना करतो. आपण देवाची जेव्हा स्तुती करतो, आपण काही करत असू पण आपण परमेश्वराची उपासना त्या ठिकाणी करत आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आज आपण शिकलेलो आहोत की स्तोत्रसंहिता हे स्तुतीचे गायन आहेत. स्तोत्रसंहिता हे स्तुतीचे गायन आहेत, ते कवितासुद्धा आहेत. आणि मग आपण पुढं पाहणार आहोत की स्तोत्रसंहिता 78मध्ये काय लिहिलेलं आहे. स्तोत्रसंहिता 78च्या संदेशाविषयी एक प्रकारचा निग्रह आहे. दुसऱ्या वचनामध्ये आसाफ ज्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे, आसाफ उल्लेख करतो की कसे आपण प्राचीन काळच्या गूढ कथांचे निवेदन करू. या ठिकाणी गूढ या शब्दाचा अर्थ अनिष्ट सूचक असा नाही, परंतु अंधुक किंवा नाहीसा होणारा. ज्याप्रमाणे इतिहास बनतो जेव्हा म्हणून महत्त्वाच्या घटना मागील काळामध्ये पुढे जातात. इतर भाषांतरामध्ये गूढ या शब्दाचा उल्लेख रहस्य किंवा गुपित किंवा जुनी गोड सत्य असा केला आहे. आणि या ठिकाणी विशेष करून या 78 स्तोत्रामध्ये जे काही जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहे ते नमूद केलेले आहे त्या ठिकाणी. आणि फार सुंदर असं स्तोत्र त्या ठिकाणी आहे. 6वं वचन या ठिकाणी म्हणत आहे, आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्या, त्या आपल्या मुलास कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. त्यांनी देवावरती भाव ठेवावा, देवाचे कृत्य विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या. आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये. म्हणून प्रियानो, जे काय पुरातन काळामध्ये जे काय गोष्टी होऊन गेलेल्या आहे, परमेश्वराने कशा प्रकारे देवाच्या लेकरांना चालवलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कशा अनेक प्रकारे देवाने त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी आम्ही जे घडून गेलेल्या आहेत ते आम्ही आजसुद्धा आमच्या लेकरांना ते आम्ही सांगितलं पाहिजे आणि त्यावरून आम्ही काही धडे देखील आम्ही शिकले पाहिजे. या ठिकाणी हे जे स्तोत्र आहे ते आपल्याला सांगत आहे की त्यांनी देवावरती भाव ठेवावा, देवाचे कृत्य त्यांनी विसरू नये. जे काय परमेश्वराने केलेलं आहे ह्या सर्व गोष्टी त्यांनी काय करू नये, विसरू नये. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्या ज्या सर्व होऊन गेलेल्या गोष्टी त्या आपल्या लेकरांनासुद्धा आपण सांगितल्या पाहिजे, शिकवलं पाहिजे. तर त्याच्या आज्ञा पाळण्यात व आपल्या पूर्वजांसारखे हट्टी व बंडखोर स्वभावाचे होऊ नये म्हणून आपण ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि इतरांना देखील आपण त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. या ठिकाणी प्रकटीकरण 14 आणि 12 म्हणत आहे, देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन यांचे धीर धरण्याच्या आगेत ह्यातच आहे. प्रियानो, देवाचे आम्ही काय केलं पाहिजे, आज्ञा पाळले पाहिजे आणि त्याच्यावरती आम्ही आपला काय केलं पाहिजे, भाव ठेवला पाहिजे. आमचा विश्वास आम्ही परमेश्वरावरती ठेवला पाहिजे. मंगळवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आत्म्याने आणि खरेपणाने. तर शीर्षक आहे आत्म्याने आणि खरेपणाने. ह्या ठिकाणी आपण पाहतो की योहानाचा 4था अध्याय आणि पुढील काय वचन आपण 20 पासून पुढं
24पर्यंत हे वचनं वाचणार आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की एक शमरोनी स्त्री जेव्हा येशू ख्रिस्तासंगती बोलत होती त्या विहिरीवरती आणि उपासनेबद्दल त्या ठिकाणी ही जी स्त्री आहे तिने काय सांगितलेलं आहे आणि परमेश्वरानं तिला कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि उपासनेबद्दल येशू ख्रिस्ताने या स्त्रीला काय सांगितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. 20वं वचन या ठिकाणी म्हणते, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेम आहे. अशा प्रकारचा प्रश्न शमरोनी स्त्री येशू ख्रिस्ताला विचारत आहे. परंतु येशूने त्या ठिकाणी तिला काय म्हटले आपण पाहणार आहोत. येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व येरुशलेमातही करणार नाही. अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहूदातूनच तारण आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे की आम्ही कशाची उपासना करतो हे आम्हाला ठाऊक आहे, कारण की यहूदामधूनच तारण आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येते. या ठिकाणी येशू ख्रिस्त या शमरोनी स्त्रीला समजून सांगत आहे की वेळ येत आहे जेव्हा सर्वजण मिळून परमेश्वराची आत्म्याने व खरेपणाने उपासना करतील. किंबहुना ती वेळ आलीच आहे असं येशू ख्रिस्तीला सांगत आहे, कारण आपले उपासक असावे अशीच पित्याची इच्छा आहे. पित्याची इच्छा हीच आहे की आपले जे उपासक आहे त्यांनी आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची उपासना करावा अशी देवाची इच्छा आहे. तर या ठिकाणी आपला धडा याविषयी काय सांगत आहे हे आपण पाहूया. जरी तिने उपासनेविषयी बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न ही जी शमरोनी स्त्री आहे तिच्याबद्दल आहे, तरी येशूने तिचेच डावपेच वापरून आम्हास उपासनेविषयी काही महत्त्वाचे सत्य दिले आणि उपासनेमध्ये कशाचा समावेश आहे तेही सांगितले. कदाचित आमच्या ताबडतोबच्या हेतूसाठी सर्वात महत्त्वाचे त्यांनी जे योहान 4:24 सांगितले आहे ते आहे देव आत्मा आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्ताने या शमरोनी स्त्रीला उपासनेबद्दल सांगत असताना समजून सांगत असताना त्यांनी हे सांगितलं आहे की देव कोण आहे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देव कोण आहे, देव आत्मा आहे आणि म्हणूनच त्याचे जे उपासक आहे त्यांनी काय केलं पाहिजे, परमेश्वराची उपासना खरेपणाने आणि आत्म्याने केली पाहिजे. या ठिकाणी एलन जी व्हाईट या ठिकाणी खऱ्या उपासनेबद्दल डिझायर ऑफ एजेस या पुस्तकामध्ये काय लिहित आहे ते आपण या ठिकाणी वाचणार आहोत. ती म्हणत आहे परमेश्वराची खरी उपासना आत्म्यामध्ये असली पाहिजे. सिस्टर व्हाईटसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की परमेश्वराची खरी उपासना आत्म्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे ती देवाच्या प्रीतीच्या खोडापासून असली पाहिजे, त्याला ठाऊक असणाऱ्या वैयक्तिक अनुभवातून असली पाहिजे. जो धर्म देवापासून येतो तोच एक धर्म आहे जो देवाकडे घेऊन जातो. या ठिकाणी फार सुंदर असं विधान सिस्टर व्हाईट यांनी केलेलं आहे की ती म्हणत आहे जो धर्म देवापासून येतो तो आम्हाला देवाकडे घेऊन जातो. त्याची योग्यरीतीने सेवा करण्यासाठी आपण दैवी आत्म्याने जन्म घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी सिस्टर व्हाईट आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचे योग्यरीतीने सेवा करण्यासाठी आपण दैवी आत्म्याने जन्म घेणे हे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हृदयाला शुद्ध करील आणि मनाला नवीन करीन. तिसरी गोष्ट या ठिकाणी ती आपल्याला सांगत आहे की आणि आपणास देवाला माहीत करून घेण्याची व प्रीती करण्याची नवीन क्षमता मिळेल. ते आपणास त्याच्या सर्व गरजेवर स्वइच्छेने आज्ञाधारकपणा मिळेल. ही खरी उपासना आहे. या ठिकाणी सिस्टर व्हाईट सांगत आहे की अशा प्रकारे ही खरी उपासना आहे. पवित्र आत्मा कार्य करतो त्याचे हे फळ आहे असं सिस्टर व्हाईट डिझायर ऑफ एजेस या पुस्तकामध्ये आपल्याला सांगत आहे. त्याचवेळी उपासना ही खरेपणाने झाली पाहिजे. आपणास देवाचे काही खरे ज्ञान असले पाहिजे. उपासना खरेपणाने करण्यासाठी आपल्याला देवाचं जे ज्ञान आहे ते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. तो कोण आहे आणि त्याची आम्हाकडून काय अपेक्षा आहे. जोपर्यंत आपल्याला प्रियानो ह्या गोष्टी समजत नाही की देव कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि त्याची आमच्यासाठी काय अपेक्षा आहे, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्यापणाने त्याची आम्ही भक्ती, स्तुती किंवा उपासना करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात यात तत्वांचा समावेश आहे.
हे किती अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ हे ठाऊक असणे की आपण अशा देवाची उपासना करतो जो लोकांना नरकामध्ये सार्वकालिक काळ जाळत नाही. आपण प्रियानो अशा देवाची उपासना करत आहोत की जो आम्हाला त्या नरकामध्ये सार्वकालिक काळ जाळत नाही, परंतु तो आम्हाला त्या स्वर्गीय नगरामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण जाऊ सर्वजण मिळून परमेश्वरासंगती सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी आम्ही घालवणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपणास उपासनेमध्ये 2 घटक दिसतात. एक म्हणजे देव ठाऊक असणे. प्रथम आपल्याला हे माहीत झालं पाहिजे की खरा देव कोण आहे, त्याच्याबद्दल सर्व ज्ञान आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याची माहिती आम्ही मिळवली पाहिजे. आणि त्याच्या आज्ञा पाळणे, यातून येणारा अनुभव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वस्तुनिष्ठ सत्य जे देवाविषयी आम्हास प्रगट करण्यात आले आहे. जे देवाविषयी सत्य आपल्याला प्रगट केलेलं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत देवाविषयी समजलेलं आहे त्या सत्याला आपण शेवटपर्यंत आपण टिकून राहिलं पाहिजे. आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करण्यास तुम्ही कोणाला तरी शिकवण्याचा कसा प्रयत्न करा. या ठिकाणी धड्यामध्ये आज एक मोठा प्रश्न आहे की आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करण्यास तुम्ही कोणाला तरी शिकवण्याचा कसा प्रयत्न कराल. आपण जेव्हा इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू की आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची आम्ही उपासना कशी केली पाहिजे, तर आम्ही त्याला काय शिकवणार आहोत हाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मला वाटतं या ठिकाणी देवाची ओळख आम्ही त्याला करून दिली पाहिजे. जेव्हा आम्ही इतरांना स्वार्थ सांगतो तर प्रथम आम्ही देव कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि त्याची जी ओळख आहे ती प्रथम आम्ही इतरांना करून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आज्ञा पाळण्यास व त्याचे काय महत्त्व आहे हे शिकवणे. आपण जे नवीन लोक आहेत ते ख्रिस्तामध्ये नव्याने आलेले आहेत किंवा येऊ इच्छित आहेत त्यांना आपण प्रथम आज्ञा पाळण्यास आम्ही त्यांना शिकवलं पाहिजे आणि आज्ञाचं काय महत्त्व आहे हे देखील आम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाविषयी त्यांना सत्य गोष्टी सांगणे. जे काय सत्य परमेश्वराने आम्हाला प्रगट केलेलं आहे किंवा सांगितलं आहे त्याविषयी आम्ही जे सत्य आहे ते आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. आपण बुधवारच्या भागामध्ये जाणार आहोत. पवित्रतेची सुंदरता. उपासनेचे ठिकाण निवास मंडप होते. आपण पाहतो की जुन्या काळामध्ये उपासनेचं जे ठिकाण होतं, आज जसे आपलं चर्च आहे तसं जुन्या काळामध्ये उपासनेचे ठिकाण हे निवास मंडप होते, जेथे देव प्राचीन इस्रायलाबरोबर वस्ती करीत होता. या मंडपामध्ये स्वतः परमेश्वर काय करत होता, राहत होता, वस्ती करीत होता आणि तारणाची योजना त्यांना प्रगट करण्यात आली. ह्या ठिकाणीच या मंडपामध्येच परमेश्वराने काय केलेलं आहे, तारणाची जी योजना आहे त्यांना ती प्रगट केलेली आहे. उपासना आणि उपासनेचे शिक्षण याला येशू आणि तारणाची योजना मध्यवर्ती असावी, जे सर्व निवास मंडपाच्या सेवेत आधीच दाखवण्यात आले आहे. जे काही देवाने आमच्यासाठी केले आहे त्याच्या स्तुतीस व उपासनेस तो पात्र आहे. जे काय परमेश्वरने आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे म्हणून तो काय आहे, स्तुतीस पात्र असा देव आहे आणि उपासनेस देखील तो पात्र आहे. आणि म्हणूनच आपण केवळ तो जिवंत परमेश्वर आहे, फक्त त्याची आणि त्याचीच आम्ही उपासना केली पाहिजे. हे सर्व सार्वकालिक जीवनाच्या आशेशिवाय काहीच नाही, जे आपणास त्याच्या बलिदानाद्वारे व क्रूसावरील मध्यस्थीच्या मरणाद्वारे देण्यात आले आहे. त्यानं आपल्या सर्वांना माहीत आहे की येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबावरील मरणाच्याद्वारे आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन हे प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी जी स्वार्थ आपल्याला समजलेली आहे आणि ज्या स्वार्थेवरती आपला विश्वास आहे, ही स्वार्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी स्तोत्रसंहिता 78 24 वचन म्हणत आहे, इतिहास याचा 16वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये म्हणत आहे, राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याचे अद्भुत कृत्य जाहीर करा. जे काय स्वार्थ आहे, जे काय सत्य आपल्याला समजलेलं आहे, सर्व गोष्टी आपण सर्व राष्ट्रामध्ये जाऊन सर्व लोकांना आपण हे जाहीर केलं पाहिजे. जे काय अद्भुत कृत्य परमेश्वराने केलेले आहे त्याच्याविषयी आपण जाऊन इतरांना सांगितलं पाहिजे. सुरुवातीला पाप किती विद्रूप, किती विध्वंसक, किती हानिकारक असावे याविषयी विचार करा. आणि आता आपणास याची कल्पना करणे कठीण आहे की किती दुष्ट, भयंकर आणि मानहानिकारक
इस्रायलाच्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांच्या उपासना पद्धती होत्या. आपण पाहतो की इस्रायल राष्ट्र जेव्हा त्या ठिकाणी ते राहत होते, आजूबाजूचे जे राष्ट्र होते कशा प्रकारे ते मूर्तीपूजेमध्ये अडकलेले असे राष्ट्र होते आणि त्याचा मला वाटतं बहुतांशी परिणाम इस्रायली लोकांवरती देखील, देवाच्या लोकांवरती देखील झालेला आहे. अशा प्रथा ज्यामध्ये सर्व काही लेकरांचे अर्पण याचा देखील समावेश होता. या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की अशा प्रथा त्या काळामध्ये सुद्धा होत्या की लेकरांचे सुद्धा अर्पण करण्यात येत होते. आणि यात प्रश्नच नाही की जे लोक हे करीत होते ते कसे होते यावर प्रकाश टाकीत होते. आणि आपण पाहतो की जे लोक अशा प्रकारची प्रथा पाळत होते ते कशा प्रकारचे लोक होते हे आपल्याला त्यावरून समजत आहे. याविरुद्ध प्राचीन इस्रायल हे पवित्र राष्ट्र असावयास हवे होते. त्यांच्या सभोवती असलेल्या दुष्ट चालीरीतीपासून त्यांनी वेगळे असावयास हवे होते. परंतु देवाची इच्छा होती की इस्रायल जे लोक आहे, देवाचे लोक आहे, त्यांनी या सर्व लोकांपासून वेगळं असलं पाहिजे. त्यांची अंतःकरणे आणि मन पवित्र असावयास हवे होते. त्यांचं मन आणि अंतःकरणसुद्धा हे वेगळं असावयास हवे होते. यामुळेच त्यांच्या उपासनेला अर्थ आणि देवासमोर सुंदरता मिळाली. या ठिकाणी अशा पवित्रतेमुळे आपण पाहत आहोत की त्यांच्या उपासनेला एक सुंदरता मिळालेली, एक अर्थ असा मिळालेला आहे. आणि पुन्हा जुन्या करारातील संदेश त्यांनी त्या लोकांविषयी सांगितले जे परमेश्वराची उपासना करीत होते. त्याचवेळी ते भ्रष्टाचारात बुडाले होते आणि त्यांची अंतःकरणे त्याच्यापासून दूर होती. आपण शेवटल्या भागामध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी पाहणार आहोत की उपासनेमध्ये मूर्तीपूजा. प्राचीन इस्रायलभोवती फारच धार्मिक लोक राहत होते. जे प्राचीन इस्रायल होतं आपण पाहतो की त्यांच्या अवतीभोवती पुष्कळशे धार्मिक लोक राहत होते. लोक उपासनेला आणि देवाला शांत करण्यात इतके समर्पित होते की ते आपले स्वतःचे लेकरं त्यांना अर्पण करीत असत. हेच समर्पण होय की नाही? या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहोत की त्या काळातील लोक देवासाठी एवढे समर्पित होते की स्वतःचे लेकरंसुद्धा अर्पण करण्यासाठी ते तयार होते. म्हणून उपासना, खऱ्या देवाची खरी उपासना हा इब्री लोकांना मूर्तीपूजेपासून दूर ठेवण्याचा आणि त्यांच्या भोवती असलेल्या खोट्या उपासनेपासून दूर ठेवण्याचा महत्त्वाचा भाग होता. आणि तरीही सर्व इशारे दिलेले असताना देखील ते मूर्तीपूजेच्या प्रथेमध्ये पडले याविषयी त्यांना विशेष करून इशारा देण्यात आला होता. आपण पाहतो की इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने मोठं कार्य केलेले, अद्भुत असे कार्य आणि चमत्कार या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने घडवलेले आहेत. आणि असं असतानासुद्धा त्यांची आणि देवाची ओळख असतानासुद्धा ते अनेक वेळा मूर्तीपूजेच्या मागे ते लागलेले आहेत. आणि म्हणून वेळोवेळी परमेश्वराने त्यांना मूर्तीपूजेबद्दल इशारा दिलेला आहे. तेणू आज या ठिकाणी एक प्रश्न आपल्याकडे येत आहे. तो म्हणत आहे की आज आपल्याविषयी काय? त्या काळात अशी परिस्थिती होती, परंतु आज आपल्याविषयी काय असा प्रश्न आज आपल्याकडे येत आहे. खऱ्या देवाची उपासना याविषयी त्याने आम्हासाठी जे काही केले आहे ते सविस्तरपणे सांगण्याची का गरज आहे व इतके महत्त्वाचे का आहे, विशेषतः आधुनिक काळातील धोक्याच्या समोर. आज आपण खऱ्या देवाची उपासना करत असताना आम्ही खऱ्या देवाची उपासना करत आहोत. आणि आज जर आपण जे आधुनिक पद्धती जर पाहिल्या तर आपल्यासमोर अनेक धोके आपल्यासमोर आहेत. ज्या प्रकारे आज जग शिकवण देत आहे की हे जगाची निर्मिती उत्पत्तीने झालेली नाही, परंतु या ठिकाणी आपण धडा पुढं आपल्याला काय सांगत आहे आपण वाचणार आहोत. आज जगामधील पुष्कळ मोठ्या बुद्धिमान कल्पना सृष्टीतील गोष्टींच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनावर वास्तविकता आधारित आहे. आज शाळेत शिकवले जाणारी पुष्कळ शिस्त त्यांचे हेतूने शिकवले जाते, ज्याचा अर्थ जे काय शिकवले गेले ते पवित्र शास्त्राच्या विरोधी असणार. जे काय आजकाल शाळेमध्ये शिकवले जाते ते कधीकधी पवित्र शास्त्राच्या विरोध देखील असते. आपणास अशी कल्पनाची उपासना करण्याची मोह होईल की त्या गृहीत धरण्यात आल्या आहेत, आधारतत्व मांडल्या आहेत आणि तात्विक रीतीने त्या प्रथा म्हणून अंमलात आणल्या आहेत. आपण तर्कशास्त्र, वैज्ञानिक आणि गणित तज्ज्ञ ज्यांनी या कल्पनांवर निशाणी उमटवली आहे
त्यांची देव म्हणून पूजा करतो. समस्या ही आहे की पुष्कळ वेळेला या कल्पनांचा पवित्र शास्त्राबरोबर संघर्ष होतो आणि तरीही कारण त्या आता शिकवल्या जातात आणि खऱ्या आहेत असे मानले जाते, तेव्हा लोक त्यांनी ख्रिस्ती शिक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तरीही एकच मार्ग आहे, तो म्हणजे विश्वासाची तडजोड करणे. याचा अर्थ पवित्र शास्त्रास फिरविणे आणि बिघडविणे किंवा विद्रूप करणे आणि आजच्या कल्पनाबरोबर पवित्र शास्त्रास बसविण्याचा प्रयत्न करणे. तर प्रियानो, आज आपण आजच्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत की आपण कशा प्रकारे परमेश्वराची उपासना आम्ही केली पाहिजे आणि परमेश्वर हा आपला उत्पन्नकर्ता आहे आणि खऱ्या मनाने आणि आपण काय केले पाहिजे, त्याची भक्ती आणि स्तुती केली पाहिजे. केवळ परमेश्वरच हा आपला जिवंत देव आहे आणि तो स्तुतीस पात्र आहे आणि म्हणूनच आपण काय करतो, त्याची उपासना करतो. आपण खरेपणाने त्याची काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. ही आज आपण शिकलेलं आहोत. परंतु खरेपणाने त्याची उपासना करत असताना प्रथम आपल्याला देवाची ओळख झाली पाहिजे. देव कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि हे जर सर्व गोष्टी आपल्याला जर समजल्या तर मग खात्रीने प्रियानो आपण खरेपणाने त्याची काय करू शकतो, उपासना करू शकतो. परमेश्वर बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. आपण सर्वांनी आजच्या धड्यासाठी वेळ दिलेला आहे म्हणून मी पुन्हा एक बार आपल्या सर्वांचे आभार मानत आहे. आमेन. हॅपी साबाथ चर्च. पुन्हा एकदा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये स्वागत करीत आहे. आणि आज आनंद वाटत आहे की पुन्हा एकदा देवबापाने आज ह्या पवित्र दिनी तुम्हाला आणि मला त्याची भक्ती करण्याची संधी दिलेली आहे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तानेला झाला आहे. आज ह्या पवित्र दिनी, शाबात दिनी परमेश्वराची भक्ती करीत असताना माझी खात्री आहे की परमेश्वर आम्हा सर्वांच्या सन्निध आहे आणि आम्हा सर्वांच्या जवळ आहे. आणि निश्चित जरी आज आम्ही आपल्या घरामधून त्याची भक्ती करत आहोत, परंतु परमेश्वर आज आपली भक्ती मान्य करून घेणार आहे. विशेष विनंती आहे की आपण असेच प्रार्थनेत राहूया, जेणेकरून लवकरात लवकर आपलं मंदिर उघडेल आणि परमेश्वराच्या गौरवासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन त्याची भक्ती, त्याची आराधना पवित्र मंदिरामध्ये एकत्र येऊन करू शकू. आणि माझी खात्री आहे की आपण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करीत आहात. या ठिकाणी एक लग्नाची घोषणा आहे. मी तुमच्या समोर त्याचं वाचन करीत आहे. कृपा करून आपण लक्ष द्यावं. मिस्टर संदीप साहेबराव उत्तम आव्हाड यांचे चिरंजीव राहणार काशेवाडी भवानीपेठ यांचा विवाह मिस पायल यांच्याशी, त्यांच्या वडिलांचं नाव आहे जगन्नाथ यशवंत शिंदे, राहणार बोरडीता गंगापूर, जिल्हा औरंगाबाद, यांचा विवाह रविवार दिनांक 6/12/2020 रोजी दुपारी 12:30 करण्याचे योजले आहे. तेव्हा ह्या विवाहविधीसाठी माझी मंडळीला विनंती आहे की कृपा करून आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. आव्हाड आणि शिंदे कुटुंबियांमध्ये जी परमेश्वराची योजना ह्या 2 तरुण लेकरांच्या जीवनाद्वारे पूर्णत्वास जात आहे, ती आशीर्वादित रीतीने पार पाडावी. ही लग्न घोषणा करण्याची किंबहुना वाचन करण्याची पहिली वेळ आहे, याची मंडळीने नोंद घ्यावी. लग्नविधीसंबंधी कोणाची काहीही तक्रार असेल तर लेखी स्वरूपात मंडळीचे पालक पास्टर अवताडे यांच्याशी भेटावं अशी माझी मंडळीला विनंती आहे. हॅपी साबाथ. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आज ह्या भक्तीमध्ये स्वागत करीत आहे. आमेन. अजून एक गीत गाऊया आपण. गीत नंबर 124, वंदन तुझला परमेशा. वंदन तुझला
सर्वांना हॅपी सॅबॅथ. आजच्या मननाकरता आपला शास्त्रपाठ आहे गणना ह्याचा 22वा अध्याय 26 ते 32. मग परमेश्वराचा दूत आणखीन पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळावायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलमासकट खाली बसली. म्हणून बलामाने रागानं पेटून आपल्या काठीनं तिला झोडपले. तेव्हा परमेश्वरानं त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू 3दा मला मारले. बलाम गाढवीला म्हणाला, तू माझी चेष्टा केलीस. माझ्या हाती तलवार असती तर मी आत्ताच तुला छाटून टाकले असते. गाढवी बलामाला म्हणाली, तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना. तुझ्याशी मी कधी अशी वागले काय? तो म्हणाला, नाही. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामानं नमन करून लोटांगण घातले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू 3 वेळा आपल्या गाढवीला का मारले? पहा, तुला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. परमेश्वर देवपा असे वाचलेले वचन आशीर्वाद करू. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे महान पवित्र पवित्र देवा, आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, शाबादिनी पवित्र जनी तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्हाला येण्याची संधी लाभू दिलेली आहेस. तुझे वचन ऐकण्याची संधी लाभू दिली आहेस, याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या भक्ताद्वारे जो संदेश आज आमच्या कानी पडणार आहे तो समजण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, मदत कर. व जे जे ऐकत आहेत परमेश्वर सर्वांना तुझा स्पर्श कर. आम्हामध्ये जे आजारी आहेत, दुःखनाईत आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, अशा प्रत्येक भाव बहिणीची तो आठवण ठेव. प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. लवकरात लवकर प्रभू परमेश्वर तुझ्या मंदिराचे दार उघडे कर. जो काही आजार चालू आहे परमेश्वरा तो बंद कर. जे गरजवंतू आहेत, ज्यांना तुझी गरज आहे त्यांना मदत कर, सहाय्य कर व तुझंच गौरव होते. पुन्हा एक वार प्रभू आजचा जो आशीर्वाद आहे तो आम्हा प्रत्येकाला दे. जी काय मंडळीचे पाळक आहेत, जी काय पुढारपण करत आहेत त्यांना देखील सहाय्य कर, मदत कर. हे नम्र विनंती तुझ्याच नावात मागतो म्हणतो, ऐक पित्या. आमेन. हम बहुत खुशी हैं आज हमारा बीच में मिस्टर विलास कंडागले, पास्टर डेविड अवताड़े हमारा बीच में हैं. और इस सेवेंथ डे एडवेंटिस्ट सालिसबरी पार्क मराठी चर्च में इस मिशनरी बुक को उद्घाटन करने चाहते हैं. और हम आप सबों को स्वागत करते हैं और हम उम्मीद करते हैं इस मिशनरी बुक होप बियॉन्ड टुमारो मराठी में जैसा रिलीज़ करेंगे. हमारा मिस्टर विलास कंडागले जो ओरिएंटल वॉचमैन पब्लिशिंग हाउस का प्रोडक्शन मैनेजर है, उनको धन्यवाद देते हैं क्योंकि अपना कीमती समय हम लोगों को दिया है और हम इसको रिलीज़ करने के लिए बताएंगे. फिर पास्टर अवताड़े ने इस मिशनरी बुक के लिए डेडिकेटरी प्रेयर, विशेष प्रार्थना करेंगे और इस कार्यक्रम को हम लोग आगे बढ़ेंगे. हम अभी अर्जी करेंगे मिस्टर विलास कंडागले इस बुक को रिलीज़ करने के लिए. आज सकाळी खरोखर मोठा आनंद वाटत आहे की वेस्टर्न इंडिया युनियनच्या द्वारे जवळजवळ 1 लाख पुस्तकं महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हे छापलेले आहेत आणि ओरिएंटल वॉचमन पब्लिशिंग हाऊसमध्ये हे संपूर्ण काम पूर्ण असं झालेलं आहे. आणि आज सकाळी परमेश्वराच्या गौरवासाठी हे सुंदर असं पुस्तक जे पास्टर मार्क फिनले यांनी त्यांच्या अनुभवामधून लिहिलेलं आहे. ज्यांना आशा नाही अशा आशाहीन लोकांसाठी आशा देणारं हे पुस्तक आहे.
आणि आज हे पुस्तक आम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी याचं उद्घाटन करत आहोत आणि समर्पित करत आहोत. देवाच्या नावाला धन्यवाद असो. उद्याच्या पलीकडील आशा या पुस्तकाचं या ठिकाणी सोडत झालेले आहे, किंबहुना ते उद्घाटन झालेलं आहे आणि मी खरोखरच धन्यवाद देत आहे पास्टर ऑगस्टिन सर, वेस्ट इंडिया युनियनचे पब्लिशिंग डिपार्टमेंट डायरेक्टर, जे अतिशय कष्टाने हे पुस्तक आज मंडळीपर्यंत ते घेऊन येत आहेत. आणि त्यामध्ये OWPH जे आपलं पब्लिशिंग हाऊस आहे त्याचासुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आणि खरोखरच माझी आशा आहे की मंडळी हे पुस्तक वाचणार आहे आणि आशीर्वादित होणार आहे. तुम्ही वाचा आणि इतरांनासुद्धा हे पुस्तक द्या, जेणेकरून अनेक लोक ह्या पुस्तकाच्याद्वारे आशीर्वादित होतील. मंडळीचे वडील आणि OWPHचे जे प्रोडक्शन मॅनेजर आहेत मिस्टर विलास खंडागळे अंकल यांनी या ठिकाणी पुस्तकाचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणून मी त्यांचंसुद्धा आभार मानत आहे. पण प्रार्थना करूया. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो परमेश्वरा. आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा तुझ्यामुळं आशा आहे आणि म्हणूनच परमेश्वरा एक आशेचं जीवन आज आम्ही जगत असताना वेळोवेळी तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलतोस, आमचं मार्गदर्शन करतोस. आणि आज पुन्हा एकदा परमेश्वरा सदर्न एशिया डिव्हिजन आणि परमेश्वरा OWPH त्याचप्रमाणे पास्टर ऑगस्टिन सर या सर्व तुझ्या लेकरांच्या प्रयत्नाला यश देऊन हे सुंदर असं पुस्तक प्रत्येक सभासदाच्या हातामध्ये तू देत आहेस हे परमेश्वरा. आणि याद्वारे एक महान आशा आम्हा सर्वांना पुन्हा एकदा मिळणार आहे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा तुझे दास एल्डर मार्क फिनले यांच्यासाठी प्रभूजी, की ज्यांनी हे सुंदर असं पुस्तक तुझ्या गौरी कार्यासाठी लिहिलेलं आहे आपल्या अनुभवातून. प्रभूजी जो सभासद हे पुस्तक वाचणार आहेत त्या प्रत्येकाच्या आत्म्याशी तू बोल माझ्या देवा. त्यांच्या अंतःकरणाचे द्वार तू उघड, त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे आणि हे समजून घेण्यासाठी तुझी कृपा पुरव. धन्यवाद येशू, आज हे पुस्तक तू आशीर्वादित केलंस. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आशीर्वादित कर. ज्याच्याही हातामध्ये पुस्तक पडेल ते वाचल्यानंतर आशीर्वादित होतील आणि इतरांनाही आशीर्वादित होण्यासाठी हे पुस्तक इतरांना देणगी म्हणून देतील, यासाठी तुझी कृपा पुरव. सर्व मान महिमा गौरव तुला देतो परमेश्वरा. पब्लिशिंग डिपार्टमेंट विषय आशीर्वादित कर, कारण की परमेश्वरा खूप मोठं कार्य पब्लिशिंग डिपार्टमेंटवरती तू सोपवलेलं आहेस. जे जे परमेश्वरा तुझी प्रिय लेकरं यामध्ये सक्रिय कार्य करत आहेत, हे परमेश्वरा डायरेक्टर्स आहेत, हे परमेश्वरा एलिज आहेत आणि परमेश्वरा जे अनेक प्रकारे कार्य करत आहेत त्यामध्ये गुंतलेले आहेत, त्या सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. प्रभूजी सर्वांचं सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर, कारण येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभु चरणाचा
हॅपी साबत चर्च, पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आजच्या पवित्र भक्तीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची. आणि आज आपल्यामध्ये वेस्टर्न इंडिया युनियनचे पब्लिशिंग आणि हेल्थ मिनिस्ट्री डायरेक्टर पास्टर ऑगस्टिन सर उपस्थित आहेत. आणि आज विशेष करून हेल्थ मिनिस्ट्री पब्लिशिंग मिनिस्ट्रीबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत. आणि देवाच्या वचनातून ते आज आपल्याशी बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून मी सॅलिसबरी पार्क मराठी मंडळीच्या वतीने त्यांच्या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि वेळोवेळी ते आपल्यामध्ये येतात, उत्तम असं मार्गदर्शन ते करतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढील वेळ पास्टर ऑगस्टिन सर यांची आहे. I am very thankful to Pastor David Avtade for giving this day to speak about especially hope beyond tomorrow. आणि आज मंडळीच्या पालकांचे ते आभार मानत आहेत, कारण की आज जो विशेष दिवस आहे, विशेष वेळ आहे, उद्याच्या पलीकडील आशेबद्दल बोलण्याची संधी आज त्यांना मिळालेली आहे. त्याबद्दल ते परमेश्वराचे आभार मानत आहेत. As we already spoke and told that this book will be released shortly, now the book is available to all the members for sale. आणि जसं मागच्या वेळेस सर आपल्यामध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं चर्चमध्ये की अशा नावाचं एक पुस्तक लवकरच येणार आहे आणि ते तुमच्या हातामध्ये असणार आहे, ज्याचं तुम्ही वाचन करणार आहात, ज्याच्याद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे. आता हे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे उद्याच्या पलीकडील आशा. This is a wonderful book and every chapter is important for each one of us. आणि अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे आणि प्रत्येक धडा ह्या पुस्तकामधील आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. Because Elder Mark Finley has written this with great experience in the field of evangelism. आणि हे का महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चचे जे सुवार्थिक आहेत नावाजलेले एल्डर मार्क फिनले यांनी हे पुस्तक त्यांच्या अनुभवामधून हे पुस्तक लिहिलेलं आहे. Because we know the time that we are living, we are going through lot of mental disturbance. आणि आम्ही ज्या समयामध्ये आज राहत आहोत, आम्हाला माहीत आहे की आम्ही अनेक मानसिक ताणतणावामधून जात आहोत. And it covers all our mental problem and how to cope up with that. आणि यामध्ये सर्व त्या ज्या काही मानसिक आमच्या ताणतणाव आहेत त्याबद्दल या पुस्तकामध्ये बोलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही यशस्वी रीतीने कसं यशस्वी होऊ शकतो त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. I am very thankful to the publishing Oriental Watchman Publishing House for bringing this book and helping us in the circulation of these books. आणि मी आभार मानत आहे आपल्या पब्लिशिंग हाऊसचे, ओरिएंटल वॉचमॅन पब्लिशिंग हाऊसचे, कारण की कष्ट करून त्यांनी हे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. And we hope that every member will read and benefit from this book. आणि माझी आशा आहे, मी खात्री बाळगतो की प्रत्येक सभासद हे पुस्तक वाचतील आणि ते आशीर्वादित होतील. Not only you reading yourself, sharing a book in a year for someone to reach them also have the mental peace. आणि फक्त तुम्हाला स्वतःलाच वाचायचं नाही, परंतु इतरांना सुद्धा तुम्हाला देणं आहे, जेणेकरून ज्याप्रमाणे तुम्हाला मानसिक शांतता त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तशीच इतरांना सुद्धा होईल. It is our duty as Christians to give hope for someone who is hopeless. आणि आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची किंवा ख्रिस्ती देवावरती विश्वास ठेवणारे म्हणून आमची जबाबदारी आहे की आमच्यासारखी शांतता इतरांना सुद्धा लाभली पाहिजे. It only costs 25 rupees and this will bring many souls into kingdom of heaven. आणि ह्या पुस्तकाची किंमत फक्त 25 रुपये आहे आणि या पुस्तकांच्या द्वारे, या माध्यमाद्वारे अनेक लोक आज ख्रिस्ताकडे येणार आहेत. May God bless you and help you as you focus on giving someone, reaching someone
and reaching them to kingdom of heaven. आणि परमेश्वर तुमचं सहाय्य करो, मार्गदर्शन करो. ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक इतरांना देणार आहात, इतरांना मदत करणार आहात, ह्या पुस्तकामध्ये जे आशीर्वाद आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी देवबाप तुम्हाला सहाय्य करो. आमेन. Today for the divine service, आजच्या पवित्र उपासनेसाठी I have chosen a passage from Numbers 22:21 to 31. आज मननासाठी जो शास्त्रपाठ मी निवडलेला आहे तो शास्त्रपाठ आहे गणनाच्या पुस्तकामधून 22वा अध्याय आणि 21 ते 30 या वचनामध्ये. This is a very, very different story that we all have read and we have known. आणि ही अतिशय वेगळी अशी कथा आहे जी सर्वसाधारण नाही, जी आम्ही वाचलेली आहेत. त्यामध्ये एक अतिशय विशेष अशी कथा आहे. And my sermon title is Even if a donkey speaks truth, listen. आणि आज माझ्या संदेशाचा जो मथळा आहे त्या मथळा असा आहे किंवा विषय असा आहे की जर गाढव जरी सत्य बोलत असेल तर ते ऐका. Generally, सर्वसाधारणपणे we all tell lies. आम्ही सर्वजण खोटं बोलतो. And generally, सर्वसाधारणपणे we don't listen. आम्ही ऐकत नाही. We like to speak and speak and speak. आम्हाला फक्त बोलायला आणि बोलायला आणि बोलायलाच आवडतं. And we like to tell lies and lies and lies to cover one lie to another lie. आणि आम्हाला फक्त खोटंच बोलता येतं. एक खोटं लपवण्यासाठी, एक लाबाडी लपवण्यासाठी आम्ही अनेक लाबाड्या त्या ठिकाणी करतो. And so today we are going to learn from the life of Balaam, the prophet. आणि आज आम्ही बालाम या संदेष्टाच्या जीवनाद्वारे काही धडा या ठिकाणी शिकणार आहोत. If you want to call a person stupid, then we use the word donkey. जर एखाद्या व्यक्तीला आम्हाला त्या ठिकाणी मूर्ख मानायचं आहे, वेडा मानायचा आहे, तर आम्ही त्या ठिकाणी गाढव या शब्दाचा वापर करतो. If you want to make fun of somebody, we call donkey. आणि एकाला जर आम्हाला हास्य करायचं आहे, एकावरती जर आम्हाला एखाद्याची त्या ठिकाणी हसू करायचं आहे तर आम्ही त्याला गाढव म्हणतो. No one likes to keep a donkey. आणि कोणालाही गाढव स्वतःच्या जीवनामध्ये बाळगण्यासाठी आवडत नाही. No one likes to take a donkey and graze. आणि कुणालाही त्या ठिकाणी गाढव घेऊन त्याचे बाळगण्याची कुणालाही इच्छा त्या ठिकाणी नसणार आहे. There is no shepherd for a donkey. आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मेंढपाळ गाढवासाठी नाही. And if you compare the price of a donkey to a horse, there is a very vast difference. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मूल्यमापन केलं किंवा जर मोल लावला गाढव आणि घोड्याचा तर त्या ठिकाणी खूप मोठी तफावत किंवा फरक आम्हाला दिसते. But today God has used a donkey to put shame to the prophet of God. आणि या ठिकाणी परमेश्वराने या ठिकाणी गाढवाचा वापर केलेला आहे देवाच्या संदेष्टाला लाजवण्यासाठी. And so we know that donkeys are poor man's vehicle. आणि आम्हाला माहीत आहे की गाढव जे आहे हे अतिशय गरीब लोकांचं असं हे वाहन आहे. And horse is the rich man's vehicle. आणि घोडा जो आहे हा जो श्रीमंत लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी वाहन म्हणून त्याचा वापर करत असतात. In wedding only horses are used to carry the bride and bridegroom. आणि आम्हाला असं दिसतं लग्नामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी घोड्यांचा वापर नवरदेवाला त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी किंवा त्याची मिरवणूक काढण्यासाठी म्हणून करतात. Now I am 56 and I have not seen anybody using a donkey in any wedding. आज मी 56 वर्षाचा आहे. मी कुठेही असं पाहिलेलं नाही की कोणीतरी गाढवाचा वापर करत आहे. Have you seen, Pastor? नो सर, नेव्हर. Okay, so we have not seen donkeys used in the wedding. आणि म्हणून आम्ही कधीच पाहिलेलं नाही की कोणीतरी गाढवाचा वापर लग्नामध्ये केलेला आहे. And this kind of animal was used by our Lord Jesus Christ. आणि अशा प्रकारच्या ह्या जनावरांचा या ठिकाणी आमच्या परमेश्वराने वापर केलेला आहे. And so today we are going to meditate on Balaam, how he lived a life, a shameful life, that the donkey has to admonish him and speak to him. आणि आज आम्ही अशा देवाच्या संदेशाचं
जीवन पाहणार आहोत की जो अशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे की ज्याला त्या ठिकाणी गाढवाच्या द्वारे संदेश द्यावा लागलेला आहे. I was sitting and wondering if similar thing happens to each one of us in our life. आणि मी या ठिकाणी बसून विचार करत होतो की अशाच प्रकारची गोष्ट घटना जर आमच्या जीवनात घडली तर What if the donkey spoke to us? आणि जर आज गाढवाने जर आमच्याशी बोललं तर काय आमची अवस्था होईल? Probably it will tell all our mistakes and we will not have our face to hide in which place. आणि जर गाढवाने जर आज आम्हाला बोलण्याचं ठरवलं तर कदाचित तो आमच्या सर्व चुका आम्हाला सांगेल, ज्यामुळं आम्हाला तोंड लपवण्यासाठी सुद्धा जागा सापडणार नाही. Pastors and leaders of our church will be ashamed. आणि मंडळीचे जे पालक आहेत, मंडळीचे जे पुढारी आहेत किंवा जे अनेक पुढारी आहेत, उच्च पदावरती आहेत, त्या सर्व लोकांना गोष्टीची लाज वाटणार आहे. Today let us learn from the mistakes of Prophet Balaam to make changes in our lives. आणि म्हणून आज बालाम संदेश त्याच्या जीवनाद्वारे आपण काहीतरी शिकणार आहोत की ज्यामुळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. You all know Balaam was a prophet of God. आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की बालाम हा देवाचा संदेष्टा आहे. Balaam was a person who loved the riches of this world. आणि बालाम एक असा व्यक्ती आहे की ह्या जगातील जे काही संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, श्रीमंती आहे, त्याच्यावरती त्याचं प्रेम आहे. In 2 Peter 2:15-16 it says, Balaam the son of Bosor, who loved the wages of unrighteousness, but was rebuked for his iniquity, the dumb ass speaking with man's voice, forbade the madness of the prophet. आणि या ठिकाणी 2 पेत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचन असं आम्हाला सांगत आहे की ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते गेले. त्याला त्यांच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेशाच्या वेडेपणाला आळा घातला. The story of donkey speaking to the prophet was an extreme folly of him, foolishness of him. आणि या ठिकाणी जी काही गोष्ट आम्हाला जी पाहायला मिळते की गाढव माणसाशी बोलत आहे, ही या ठिकाणी बालामाच्या मूर्खपणाबद्दल ती आम्हाला घडलेली पाहायला मिळते. We learn lot of things from Numbers 22 verses from 21 to 30. आणि गणना 22:21 ते 30 ह्या वचनामध्ये आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. The first point that I would like to tell, the donkey was able to see the danger which the prophet could not see. पहिला जो मुद्दा या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचा आहे की गाढवाने त्या ठिकाणी ती अशी गोष्ट बघितलेली आहे की जी गोष्ट त्या ठिकाणी भयंकर आहे किंवा मला धोकादायक आहे, जी त्या संदेशाला दिसलेली नाही. Are we like that? आज आम्ही त्याच्यासारखे आहोत का? There are sometimes we go to the places and we don't see what the Lord wants us to see. आणि आम्ही अशा अनेक ठिकाणी जातो आणि परमेश्वराची जी इच्छा असते की आम्ही बघावं ते आम्ही बघू शकत नाही. The donkey spoke the truth which Balaam was not able to speak. आणि गाढवाने ते सत्य पाहिलेलं आहे की जे बालाम त्या ठिकाणी पाहू शकला नाही. God told you cannot go to that place to curse the children of Israelites. परमेश्वर त्या ठिकाणी त्याला सांगत आहे की तू त्या ठिकाणी जाऊन देवाच्या लोकांना शापग्रस्त करण्यासाठी तू जाऊ शकत नाहीस. But Balaam was telling you stay, I'll pray and ask the Lord. आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी त्या ठिकाणी देवाला विचारणार आहे. And the third point that I would like to bring is our ways are not correct, but the donkey was right and the prophet was wrong. आणि या ठिकाणी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आमचे मार्ग प्रत्येक वेळेस योग्य असतात असं नाही, कारण की या ठिकाणी गाढवाचा मार्ग खरा होता आणि संदेशाचा मार्ग मात्र चुकीचा होता. You know, in the story when prophet Balaam was sitting on the donkey and going, आणि या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस पाहता की बालाम संदेष्टा हा गाढवावरती बसून त्या ठिकाणी जात आहे. The donkey saw the angel आणि गाढवाने त्या ठिकाणी दूताला पाहिलेला आहे blocking the road. त्या ठिकाणी तो रस्ता अडवत आहे. And the donkey went in the field. आणि त्या ठिकाणी गाढव त्या ठिकाणी दुसऱ्या दिशेने त्या ठिकाणी रानामध्ये पळून जात आहे. Balaam was angry and he pulled it and brought it and placed it in the right path. आणि या ठिकाणी बालाम त्या ठिकाणी क्रोधाविष्ट झाला आणि त्यांनी गाढवाला ओढत आणलं आणि पुन्हा आणून त्याच मार्गावरती त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. Prophet Balaam was thinking he was doing the right.
आणि या ठिकाणी बलाम संदेशाला असं वाटत आहे की तो सर्व काही योग्य करत आहे, but he was not doing right. परंतु माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगू द्या की तो त्या ठिकाणी योग्य करत नव्हता. Sometimes we are like this. अनेक वेळेस आम्ही सुद्धा असंच करतो. We want to use our influence and our thoughts and our ways on others. आम्ही अनेक वेळेस असाच प्रयत्न करतो, आमचा प्रभाव किंवा आमचे विचार किंवा आमचं म्हणणं इतरांवरती लादण्याचा प्रयत्न करतो. We always suppress others and we want to execute our agendas. आणि आम्ही अनेक लोकांना आमच्या मनामध्ये ज्या काही विचारसरणी आहेत ते लादण्याचा प्रयत्न करतो. Sometimes we are wrong. अनेक वेळेस काही वेळेस आम्ही चुकीचं असू शकतो. And the fourth point, the donkey gave a better testimony than the prophet. आणि या ठिकाणी गाढवाने संदेशच्या पेक्षाही उत्तम प्रकारची अशी साक्ष दिलेली आहे. And said, I have been faithful all these days and why are you beating me? आणि या ठिकाणी गाढव त्या बलाम संदेशाला म्हणत आहे की सर्व दिवसामध्ये मी तुझ्याशी विश्वास आणि प्रामाणिक राहिलेलो असता तू मला का मारत आहेस? The donkey was faithful to the prophet. आणि या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की गाढव हा त्याच्या मालकाशी किंवा संदेशाशी खूप प्रामाणिक होता. It was obeying him. आणि तो त्याची आज्ञा पाळणारा असा गाढव होता. And it was faithful to him. आणि तो खूप विश्वासू होता त्याच्याशी. Prophet Balaam was beating the donkey because it was not going straight. आणि या ठिकाणी संदेशा जो बालाम संदेश आहे गाढवाला मारत आहे का तर गाढव त्या ठिकाणी त्याच्या म्हणण्याच्या मार्गावरती जात नाही म्हणून. Sometimes we are like this. अनेक वेळेस आम्ही देखील असंच करतो. There are so many wives, when they tell their husbands they are wrong, they will not listen. अशा अनेक पत्नी आहेत की आपल्या नवऱ्याला सांगतात की तुम्ही चुकीचे आहात परंतु ते ऐकत नाहीत. There are many wives, when the husband tell you are wrong, they do not want to believe. आणि काही वेळेस अशा स्त्रिया आहेत किंवा पत्नी आहेत की ज्यांना त्यांचे नवरे सांगतात की तू चुकीची आहेस परंतु त्या सुद्धा ऐकत नाहीत. There are many children, when the parents tell you are wrong, they will not understand it. अनेक वेळेस अशी लेकरं पण आहेत की त्यांचे आईवडील त्यांना सांगतात की मी चुकीचे वागत आहात परंतु लेकरांना ते आवडत नाही. They are like this prophet. ते सुद्धा संदेशच्या सारखेच आहेत. The prophet was angry when his evil agenda was not accomplished. आणि या ठिकाणी संदेशाला राग आलेला आहे कारण की त्याचे जे काही चुकीचे जे काही करणं त्याला होतं ते होत नाही म्हणून. He brought the donkey from the field to his way and to his journey. आणि पुन्हा एकदा त्यांनी गाढवाला त्या ठिकाणी रानातून ओढून आणलेला आहे त्या रस्त्यावरती आणि तो तिथून त्याला जाण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जोर देत आहे. And you know this donkey sat down. आणि तुम्हाला माहित आहे की आता गाढव खाली बसलेला आहे. And Balaam was so angry. आणि आता बालामाला या गोष्टीचा खूप राग त्या ठिकाणी आलेला आहे. When the fair people get angry, आणि ज्या वेळेस योग्य लोक ज्यावेळेस क्रोधाविष्ट होतात, they become red. आणि ज्यावेळेस गोरे लोक ज्यावेळेस क्रोधाविष्ट होतात त्यावेळेस त्यांचा चेहरा आम्हाला असं पूर्ण अगदी लाल लाल दिसायला लागतो. Probably Balaam was like that, red, showing his anger on the donkey. आणि अशा प्रकारेच बलाम कदाचित पूर्णपणे लाल होऊन त्या ठिकाणी गाढवावरती आपला राग व्यक्त करत असणार आहे. And now Balaam was angered that if he had a sword, he would have killed the donkey. आणि बलाम या इथपर्यंत क्रोधाविष्ट झालेला आहे की जर त्याच्याकडे सुरा असता, तलवार असती तर कदाचित त्याने त्या ठिकाणी गाढवाचा वध केला असता. That exactly what the Bible says. आणि हीच गोष्ट या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे. When you are angry, your decision is not right. ज्यावेळेस तुम्ही क्रोधाविष्ट असतात, रागावतात त्यावेळेस तुमचे निर्णय चुकीचे असू शकतात. And when he did all this to this poor donkey, आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस बलामाने त्या गरीब अशा गाढवासोबत केलेल्या आहेत. in Numbers 28 verse of Numbers 22:28 we read, and the Lord opened the mouth of the ass, and she said unto Balaam, what I have done unto thee that thou hast beaten me these 3 times? आम्हाला जर या ठिकाणी या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस गाढवाला त्यांनी वाचा दिलेली आहे, वचन असं सांगतं गणना 22 आणि 28 मध्ये, तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली, ती बालामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू 3दा मला मारिले. Why are you beating? का तू मारत आहेस? Can't you see there is an angel with the sword driven in the hand? आणि तुला दिसत नाही का समोर त्या ठिकाणी देवाचा दूत हातामध्ये तलवार घेऊन उभा आहे? You want to be killed? आणि तुला वाटतं का त्यांनी मारावं? Today we are like Balaam.
आज आम्ही सुद्धा बालामासारखेच आहोत. We are no better than him. आम्ही त्याच्यापेक्षा काही चांगले नाही. We are worried only about getting wealth in whatever way we want to get it. आम्ही फक्त अशाच गोष्टीबद्दल प्रयत्न करत कोणत्याही मार्गाने येऊ दे पण आमच्याकडे संपत्ती आली पाहिजे. And in the verse 29 it says, 29व्या वचनामध्ये असं म्हणत आहे, and Balaam said to the ass, बालाम गाढीला म्हणाला, because thou hast mocked me, I would there bear a sword in my hand, for now I would have killed you. तू माझी चेष्टा केलीस, माझ्या हाती तलवार असती तर मी आत्ताच तुला छाटून टाकले असते. Sometimes innocent people are mocked and insulted and not forgiven. अनेक वेळेस निरापराध जे लोक आहेत त्यांची सुद्धा अशाच प्रकारे चेष्टा होते आणि अशाच प्रकारे त्यांची त्या ठिकाणी अवहेलना केली जाते. Sometimes in the committees, if you tell chairman this is not right, they get angry. आणि अनेक वेळेस आम्ही ज्यावेळेस कमिटीमध्ये असतो आणि जर आम्ही म्हणालो की हे जे काही आहे चुकीचं आहे त्यावेळेस त्यांना ते राग येतो. They don't humble themselves and wait to understand what the poor members are telling. आणि अनेक वेळेस ते ह्या गोष्टीला समजून घेण्याची इच्छा जाहीर करत नाहीत की त्या ठिकाणी उपस्थित जे काही सभासद काय सांगू इच्छित आहेत. Their ego is attacked. आणि त्या ठिकाणी त्यांचं गर्व त्यांना त्या ठिकाणी हे करण्यासाठी भाग पाडतं. They feel their chair and their position is shaken. आणि त्यांना असं वाटतं की त्यांचा जो हुद्दा आहे किंवा त्यांची जी खुर्ची आहे तिला त्या ठिकाणी धक्का बसणार आहे. The prophet loved his own ways. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे. Today sometimes we work in the church. अनेक वेळेस आज सुद्धा आम्ही मंडळीमध्ये काम करतो. But we look into the government salaries. परंतु आम्ही सरकारी जी काही पगार आहे त्याच्याकडे आमची दृष्टी असते. We are not contented with what we are getting. आम्ही जे काही आम्हाला मिळत आहे आमच्या मिळकतीमध्ये आम्ही संतुष्ट नाही. We are thinking how to earn money in different ways. आणि आम्ही या गोष्टीचा विचार करत आहोत की आम्हाला दुसऱ्या मार्गाने कशा प्रकारे पैसे मिळवता येतील. My dear members, I want to tell you. माझ्या प्रिय सभासदांनो मला तुम्हाला सांगू द्या. If even a donkey speaks truth, listen. जर गाढव या ठिकाणी सत्य बोलत आहे की जरा बोलणार आहे तर ते ऐकायला शिका. Because truth is important, not the donkey. कारण की सत्य महत्त्वाचं आहे, गाढव नाही. Today we are in this church to uphold only truth and truth. आज आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये एवढ्यासाठीच आहोत कारण की आम्हाला सत्य उचलून धरायचं आहे. If truth is not practiced, जर या ठिकाणी सत्य आमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणलं नाही, this church is not going to do anything for you. तर ही मंडळी तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही. Learn to practice truth. म्हणून सत्यामध्ये चालायला शिका. Practice truth. आणि सत्य तुमच्या आचरणामध्ये असू द्या. Preach truth. सांगत असताना तुमच्या त्या सत्याच्या बद्दल सांगा. Let your family be truthful. आणि तुमचं कुटुंब सत्यामध्ये समर्पित असू द्या. And when you are truthful, ज्यावेळेस तुम्ही सत्यामध्ये समर्पित असता, you will undergo the same problem how this donkey faced. तुम्ही सुद्धा अशाच समस्येतून त्या ठिकाणी जाणार आहात ज्या समस्येतून या ठिकाणी गाढव जात आहे. Truth is important. कारण की सत्य खूप महत्त्वाचं आहे. Learn to speak truth always. आणि म्हणून सत्य बोलायला शिका सर्वदा. The second point that I would like to emphasize is, even if a small child speaks the truth, listen. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला ठिकाणी सांगायची आहे ते म्हणजे जर एखादं लहान बाळ जरी सत्य तुम्हाला सांगत आहे तर ते ऐकायला शिका. 3 days back I was listening to a video. आणि 3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ त्या ठिकाणी ऐकत होतो. And there was a mother. आणि त्या ठिकाणी एक आई आहे. And the mother the boy was doing some mischief thing in the home. आणि त्या आईच्या लक्षात असं आलेलं आहे की तिचा मुलगा काहीतरी चुकीचं घरामध्ये करत आहे. The mother saw he was naughty and doing mistake. आणि आईने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की तो फक्त चूकच करत आहे असं नाही. And there was one elder brother also with him. आणि त्या ठिकाणी एक मोठा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी होता. And the mother came and she just threw that boy in the water and he drowned and he died. आणि आई आली आणि त्या मुलाला तिने उचललं आणि पाण्यामध्ये टाकून दिलं आणि तो पाण्यामध्ये बुडला आणि मरून गेला. And
this boy who was alive was taken to the court. आणि जो मुलगा आता जिवंत होता त्या मुलाला आता कोर्टामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे. And the first time his mother was not there. पहिल्या वेळेस त्याची आई त्या ठिकाणी नव्हती. And so the court asked, who killed this child? आणि त्यावेळेस कोर्टाने त्याला विचारलेलं आहे की ह्या बाळाला कोणी मारलं. The boy said everything true in the court. आणि The boy said all the truth that happened. आणि त्या मुलाने जे काही सत्य होतं ते सर्व काही कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. And they called the mother inside the court. आणि आता त्या ठिकाणी आईला सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये कोर्टामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. The mother was not visibly seen, but she could hear the child speaking. आणि त्या ठिकाणी आई कोणत्या प्रकारे दिसत नव्हती, परंतु ती त्या ठिकाणी ऐकू शकत होती की त्या ठिकाणी मुलगा काय बोलत आहे. And the court asked, and he told the same truth. आणि पुन्हा एकदा कोर्टाने मुलाला विचारलं आणि पुन्हा एकदा मुलाने तेच सत्य तसं सांगितलेलं आहे. And they told, now can you look at your mother and say the same truth? आणि आता ते म्हणत आहेत की आता तू तुझ्या आईकडे बघून हेच सत्य तू पुन्हा सांगू शकशील काय. The boy told, I cannot speak. त्यावेळेस मुलगा म्हणत आहे की मी तसं बोलू शकणार नाही. And the boy looked at their mother and he was weeping and crying. आणि ज्यावेळेस त्या मुलाने आपल्या आईकडे पाहिलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी रडत आहे. But because this boy always was consistent in telling of the truth, the mother was given life in imprisonment. आणि त्या मुलाने जे काही त्याला सत्य कळलेलं आहे, सत्यामध्ये वाढलेला तर तो नेहमी सत्य बोलत होता, म्हणून त्याच्या आईला आता तुरुंगामध्ये जावं लागलेलं आहे. I know this boy suffered because of telling truth. आणि मला माहित आहे की सत्य बोलल्यामुळं आता हा मुलगा इथून पुढे त्रासात तो जीवन जगलेला आहे. He cannot live with his mother. आता तो त्याच्या आईसोबत राहू शकणार नव्हता. He has to forego all the blessings that mother can give to this child. आणि आई जे काही आशीर्वाद त्याला देणार होती आता ते सर्व आशीर्वाद त्याला त्या ठिकाणी विसरावं लागणार होते. When you speak truth, you will undergo lot of troubles and persecutions. आणि ज्यावेळेस आम्ही सत्य बोलतो त्यावेळेस अनेक प्रकारच्या त्रासातून संकटातून आम्हाला जावं लागणार आहे. I would like to take your attention to 1 Samuel 3:8. मला तुम्हाला तुमचं लक्ष पहिलं शामुएल आणि याचा And the Lord called Samuel again the third time, and he arose and went to Eli and said, Here am I, for thou didst call me. And Eli perceived that the Lord had called the child. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं, पहिले शमूएल 3 अध्याय 8 वचन, परमेश्वराने शमूएलास तिसऱ्याने हाक मारली, तेव्हा तो उठून पलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा, तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. We know that story of Samuel was a little boy in the hands of prophet Eli. आणि आम्हाला ही गोष्ट माहीत आहे की एलीच्या हातामध्ये बाळ शामुएल त्या ठिकाणी होता. And Eli was taking care of Samuel. आणि त्या ठिकाणी एली शमूएलाची काळजी त्या ठिकाणी घेत होता. He was kind to him. आणि त्याच्यासोबत खूप प्रेमाने तो त्या ठिकाणी वागत होता. He loved obedient Samuel. आणि त्या ठिकाणी आज्ञाधारक ह्या शमूएलाची त्यांनी खूप उत्तम रीतीने काळजी घेतली आणि त्याच्यावरती प्रेम त्याने केलेलं आहे. But when Eli was 98 years, परंतु एली जेव्हा 98 वर्षाचा आहे, there was a judgment that need to be passed to him through Samuel. आणि त्या ठिकाणी एक न्याय की त्या ठिकाणी सांगणं होतं शमूएलच्या द्वारे. And so Samuel was very small to understand the will of God. आणि शमूएल हा खूप लहान होता परमेश्वराची इच्छा समजून घेण्यासाठी. But God used Samuel to speak against the prophet's family. परंतु परमेश्वराने शमूएलाचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे त्या ठिकाणी एली संदेशाच्या कुटुंबाविषयी किंवा घराण्याविरुद्ध बोलण्यासाठी. God revealed that coming destruction of his son and death of prophet Eli. आणि या ठिकाणी परमेश्वर शमूएलाच्या द्वारे सांगत आहे की त्याच्या एलीच्या मुलांचा कसा नाश होणार आहे. God through little Samuel wanted to bring reformation in Israel, and Samuel has to take up and speak the truth. आणि ह्या लहान शमूएलाच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये एक संजीवन आणणार होता.
So Samuel has to speak truth. आणि म्हणून शमूएलला त्या ठिकाणी सत्य बोलणं गरजेचं होतं. Even if a small child speak the truth, listen. आणि जरी एक लहान बाळ जरी सत्य बोलत आहे तर ते ऐका. We know that Samuel was loved by Eli. आणि या ठिकाणी आम्हाला माहित आहे की एली याजकाने शमूएलवरती खूप प्रेम केलेलं आहे. He could have told, you're a small boy, come on sleep, you don't want to get disturbed in the night. आणि त्या ठिकाणी तो म्हणू शकला असता की तू लहान बाळ आहेस, रात्रीच्या असं त्रास देऊ नको, झोपून घे. But Eli listened and he told, my son, tell all the things that God revealed to you. आणि या ठिकाणी एली त्याला सांगत आहे की माझ्या मुला ऐक आणि जे काही परमेश्वर तुला सांगत आहे ते सांग. And so Samuel, when he got up early in the morning, he was not able to go near prophet Eli. आणि ज्यावेळेस शमूएल सकाळी उठलेला आहे अगदी पहाटेस, तो एलीच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा धजत नाहीये. He was frightened. तो घाबरलेला आहे. But Eli told, my son, speak. परंतु एली त्याला म्हणत आहे की माझ्या मुला बोल. We all know the story how these two sons of Eli took the ark of God to fight against Philistines. आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की एलियाजकाच्या दोन मुलांनी कशा प्रकारे देवाचा कोष घेतला आणि त्या ठिकाणी शत्रूंसोबत लढण्यासाठी. And the Philistines fought against Israel and killed the two sons of Eli. आणि त्या ठिकाणी फलिस्टी लोक इस्रायल लोकांच्या विरोधात लढले आणि एलियाजकाची जो दोन मुलं होते त्यांचा त्यांनी वध केलेला आहे. When the news came to prophet Eli, आणि जेव्हा ही बातमी एलियाजकाकडे आलेली आहे, he heard the news of his children's death. He fell back and he died. जेव्हा त्यांनी आपल्या मुलांच्या मरणाविषयी ऐकलं, वधाविषयी ऐकलं, त्यावेळेस तो मागं पडला आणि तो सुद्धा गतप्राण झाला. And the daughter-in-law of Eli, आणि त्या ठिकाणी एलियाजकाची जी सून आहे, we read in 1 Samuel 4:21 it says, and she named the child Ishbosheth, saying, the glory has departed from Israel, because the ark of God was taken, and because of her father-in-law and her husband. तिने त्या बालकाचे नाव इखाबोद, वैभव नाहीसे झाले असा ज्याचा अर्थ आहे असे ठेविले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे, देवाचा कोष गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले, म्हणून ती असे म्हणाली. Today God used a small child to speak the truth. आज परमेश्वर लहान लेकरांचा सुद्धा वापर करत आहे सत्य सांगण्यासाठी. You need to listen. तुम्हाला ते ऐकलं पाहिजे. Today if you don't speak the truth, glory of the church of God will be taken. जर तुम्ही आज सत्य बोललं नाही तर ख्रिस्ताच्या मंडळीचं जे गौरव आहे ते काढून घेतलं जाईल. We are not here to compromise with truth. आणि आम्ही सत्यासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यासाठी या ठिकाणी नाही. We are here for truth and truth alone. आम्ही फक्त सत्य सांगण्यासाठी आणि सत्यासाठीच आहोत. And the third illustrations that I would like to bring is, even if an old man speaks the truth, listen. जर एखादा वयोवृद्ध व्यक्ती जरी तुम्हाला सत्य सांगत आहे तर ते ऐका. The Bible says that Noah was a just man. पवित्र शास्त्र सांगतं की नोहा हा एक नीतिमान मनुष्य होता. Perfect in his generation. त्याच्या पिढीमध्ये अतिशय सर्वगुण संपन्न किंवा एक चांगला असा व्यक्तित्व होता. And that he walked with God. आणि तो देवासोबत चालणारा असा होता. Noah and his three sons were named Shem, Ham and Japheth. आणि नोहा आणि त्याची जी मुलं आहेत, तीन मुलं, शेम, हॅम, हॅफेत अशी ज्यांची नावं आहेत. This old man Noah preached for 120 years. आणि हा जो नोहा व्यक्ती आहे आणि 120 वर्ष त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे. He preached and preached and preached. आणि त्यांनी संदेश दिला आणि तो देतच राहिलेला आहे. He built the ark so that many people can be saved in the kingdom of in his ark. आणि त्यांनी त्या ठिकाणी तारू सुद्धा बांधलेला आहे जेणेकरून अनेक लोक त्या तारूमध्ये येतील आणि त्यांचा बचाव होईल यासाठी. When he preached, only his son and his daughter-in-laws and his wife were saved in the ark. परंतु ज्यावेळेस त्यांनी संदेश दिलेला आहे त्या संदेशामुळे तो स्वतः आणि त्याची मुलं आणि त्याची सुनबाई, त्याची पत्नी एवढेच लोक त्या ठिकाणी वाचलेले आहेत. God has many ways to preach the truth to you and me.
परमेश्वराकडे असे अनेक मार्ग आहेत की ज्या मार्गाद्वारे परमेश्वर आमच्याशी सत्य बोलू शकतो. He used the donkey to tell the truth. त्यांनी गाढवाचा उपयोग केलेला आहे सत्य सांगण्यासाठी. He used an old man to speak the truth. आणि त्या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तीचा सुद्धा त्यांनी वापर केला सत्य सांगण्यासाठी. He used many other ways to speak the truth. आणि अशा अनेक मार्गांचा वापर परमेश्वराने केलेला आहे सत्य सांगण्यासाठी. Today we know that the world in which we are living are like the days of Noah. आणि आज आम्हाला माहीत आहे की ज्या जगामध्ये आज आम्ही राहत आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आज आम्ही राहत आहोत, हे दिवस नोहाच्या दिवसासारखे आहेत. We are eating, drinking, enjoying, merrymaking, and we are thinking, Lord is coming. I don't know when it will be. आणि आम्ही आज खात आहोत, पित आहोत, लग्न करत आहोत, करून देत आहोत, घरं बांधत आहोत आणि आम्ही विचार करत आहोत की परमेश्वर येईल आणि कधी येणार आहे. But his warning and his truth will stand on the judgment day. परंतु एक लक्षात घ्या की त्याचं सत्य आणि त्याच्या सावधानता जो इशारा आहे तो न्यायाच्या दिवशी उभा राहणार आहे. I would like to give this last illustration from Matthew 15:26 to 28. आणि मत्ती याचा 15वा अध्याय याच्यामधून मला तुम्हाला एक शेवटचा संदेश किंवा बोध तुम्हाला सांगायचा आहे. Even if an unworthy lady speaks the truth, listen. जर एखादी ज्या स्त्रीला काहीच मोल नाही, किंमत नाही, अशी जरी स्त्री तुम्हाला सत्य सांगत आहे तर ते ऐका. Here was a poor lady. आणि या ठिकाणी एक पात्र किंवा एक गरीब अशी स्त्री आहे. A lady who is not belonging to the Jewish community. आणि ही जी स्त्री आहे यहुदी समुदायाशी तिचं काही घेणे देणे नाही. She comes to the disciples and tell, please get some appointment from Jesus. आणि त्या ठिकाणी ती स्त्री शिष्यांकडे येऊन म्हणत आहे की मला प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायचं आहे, मला कृपा करून त्यांची वेळ द्या. Then the disciples get irritated about her appointment. आणि त्या ठिकाणी शिष्यांना मात्र या गोष्टीचा चीड आलेली आहे, किंबहुना त्या गोष्टीबद्दल ते नाखुश झालेले आहेत. And they go and tell Jesus, this lady is troubling, please do something and let her go. आणि ते शिष्य येशूकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहेत की स्त्री त्रास देत आहे, हिच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्या आणि हिला जाऊ द्या. And Jesus' answer was totally different. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं जे उत्तर आहे हे खूपच वेगळं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. In 26 it says, but Jesus replied, it is not right to take the children's bread and toss it to the dogs. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 15 आणि 26 मध्ये म्हणत आहे की मुलांची भाकर घेऊन ती घरच्या Dogs? कुत्रे? We are all children of God. आम्ही सर्व परमेश्वराचे लोक आहोत, लेकरं आहोत. Jesus our creator. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा निर्माता आहे. How can he call us dogs? आणि तो कसं काय आम्हाला कुत्रे म्हणू शकतो? I remember one illustration. आणि मला एक गोष्ट या ठिकाणी आठवत आहे. This same word was preached in my hometown. आणि हेच जे शब्द आहेत हे माझ्या मी जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी एकाने संदेश दिला होता. The members conspired and they took him to the police station because he read this as dogs for the members. आणि त्या ठिकाणी सर्व सभासद एकवट झाले आणि त्या व्यक्तीला त्यांनी पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, का तर त्यांनी त्या ठिकाणी कुत्रे ह्या शब्दाचा उच्चार केलेला आहे. But here Jesus is telling, how can I give to dogs? आणि या ठिकाणी मात्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की कुत्र्यांना कसं का मी भाकर देऊ शकतो. But the answer that this lady gives is much more beautiful. परंतु त्या स्त्रीने जो प्रतिसाद दिलेला आहे किंवा उत्तर दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे, ती अतिशय सुंदर अशी आहे. Yes Lord. होय प्रभूजी. She said. ती म्हणत आहे, even dogs eat the crumbs that fall from the master's table. ती म्हणत आहे की तरी कुत्रे आपल्या धान्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. She was telling, yes Lord, I may be dog. ती म्हणत आहे की होय प्रभूजी, कदाचित मी कुत्री असेल. You don't give the full morsel, the main thing you don't give, but give the crumbs that fall. परंतु मला ती परमेश्वराला विनंती करत आहे की प्रभूजी मला चांगलं देऊ नका, परंतु जो काही चारा चुरा पडलेला आहे ते तरी मला द्या. And the Lord answers, oh woman.
आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तिला उत्तर देत आहे, होय होय स्त्री. Jesus answered, your faith is great. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे की बाई तुझा विश्वास मोठा. Let it be done for you have as you have desired. तुझी इच्छा सफळ हो. And the daughter was healed from that very hour. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. Today, even if an unworthy lady speaks the truth, listen. आज जर एखादी अपात्र स्त्री देखील जर सत्य बोलत आहे तर ते ऐका. Jesus listened. प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकलेलं आहे. He told, oh lady, you have said the right thing. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की होय बाई तू खरं बोललेली आहेस. Today, आज when Jesus could listen to this unworthy lady, a heathen lady, and tell, oh lady, you are great. जर येशू ह्या अपात्र किंवा विधर्मी स्त्रीचा जर परमेश्वराने ऐकलेला आहे तर आज your faith is great. आणि त्या स्त्रीला तो म्हणाला आहे की तुझा विश्वास मोठा आहे. Today we need to listen to the truth. आज आम्ही सुद्धा सत्य ऐकायला शिकलो पाहिजे. Time is very short. वेळ खूप कमी आहे. And so when we listen to truth and follow the truth, ज्यावेळेस आम्ही सत्य ऐकतो आणि त्याचा मागं चालतो, through different sources and different people and different means, अनेक जे काही माध्यम आहे त्याद्वारे the Lord will answer like how he told, O woman, Jesus answered, your faith is great. आणि त्यावेळेस परमेश्वर आम्हाला प्रतिसाद देणारा उत्तर देणार आहे की तुझा विश्वास मोठा आहे, ज्याप्रमाणे त्या स्त्रीला तो बोललेला आहे. And God will bless us, and our desires and our aim and motive of living will be blessing to you and to me. आणि त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. May the God of heaven bless you and me as we listen to truth and follow the truth and practice the truth. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो जेव्हा आपण सत्य ऐकू, सत्य सांगू आणि सत्यामध्ये चालू. God bless each one of you. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. मी यावेळेस आभार मानत आहे पास्टर ऑगस्टिन सर यांचे सुंदरशा वचनाबद्दल. आणि अतिशय खूप सुंदर असं वचन या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर ज्यावेळेस सत्य आमच्याशी सांगतो, बोलतो, त्यावेळेस परमेश्वर कुणाचा आणि कशा प्रकारे वापर करू शकतो हे आम्हाला माहीत नाही. परंतु या ठिकाणी सुंदर असं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे. गाढव जर सत्य सांगत आहे तर ते ऐका. एखादं लहान बाळ जर सत्य सांगत आहे तर ते ऐका. आणि जर एखादा वयोवृद्ध सत्य सांगत आहे तर ते ऐका. एखादी जर अपात्र व्यक्ती जिला समाजाने धिक्कारलेला आहे, टाकलेला आहे, अशा व्यक्तींनी जरी सत्य सांगितलं तरी ते ऐका. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला शाबासकी दिलेली आहे. आज देवबाप करो सत्यामध्ये चालत असताना तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. मी पुन्हा एकदा पास्टर ऑगस्टिन सर यांचे आभार मानत आहे आजच्या सुंदरशा वचनाबद्दल. आपण प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आपण आशीर्वाद घेऊ. स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रभूजी आजची ही वेळ तुझ्या गौरवासाठी तू आमच्या आयुष्याला जोडलीस. हा पवित्र दिवस तुझी भक्ती आराधना करून आमच्यासाठी आशीर्वादाची केलीस म्हणून धन्यवाद देतो येशू. परमेश्वरा, आज जे सत्य आमच्या समोर आलेलं आहे, तुझं पवित्र वचन आलेलं आहे, आम्ही सत्य बोलावं, सत्यामध्ये चालावं आणि सत्याने आम्ही आशीर्वादित व्हावं, इतरांना आशीर्वादित करावं, यासाठी तुझी कृपा पुरव, आम्हाला सहाय्य कर. पास्टर ऑगस्टिन सर यांच्या सेवेबद्दल आम्ही आभार मानत आहोत. तू त्यांची सेवा मान्य करून घे. मोठी जबाबदारी वेस्टर्न इंडिया युनियनमध्ये सांभाळत असताना त्यांचे भाऊ बळकट कर आणि त्यांच्याद्वारे, त्यांच्या कुटुंबाच्याद्वारे येणाऱ्या दिवसात तुझं मोठं कार्य तुझ्या गौरवासाठी तू करून घे. प्रभूजी, आजच्या भक्तीबद्दल आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देत आहोत. मंडळीमध्ये जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्रासात आहेत, प्रभूजी, अशा प्रिय लेकरांची काळजी घे. परमेश्वरा, त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श करून आरोग्य दे, शक्ती, सामर्थ्य दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभूजी तू उंचविला जा आणि गौरविला जा. परमेश्वरा, पुन्हा एकदा आजच्या सर्व दिवसाबद्दल आणि परमेश्वराच्या वेळेबद्दल, आजच्या भक्तीबद्दल आम्ही आभार मानत आहोत.
येशूच्या नावात ही विनंती प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत येथून पुढे सर्व काळसाठी असो. आमेन. हॅपी साबत. पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा भक्तीबद्दल. विशेष मी आभार मानत आहे पास्टर ऑगस्टिन सर यांचे, की सुंदर असा बोध आज मंडळीला त्यांनी दिलेला आहे. आणि खरोखरच आजच्या वचनाने आपण सर्वजण आशीर्वादित झालेला आहात अशी माझी खात्री आहे. त्याचप्रमाणे मी आभार मानत आहे शाबाशाळेच्या धड्याबद्दल. एल्डर विलास खंडागळे अंकल यांचे सुंदर असा शाबाशाळेचा धडा, आणि त्या धड्याच्याद्वारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मनवीच्या पाळकीनबाई ज्यांनी आज मिशन अहवाल आम्हाला सादर करून दाखवलेला आहे, त्यांचेही मी आभार मानत आहे. आणि सर्व महिला मंडळ जे पवित्र मंदिरामध्ये येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी किंबहुना देवाच्या गौरवासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी, आम्हाला प्रेरणा देण्यासाठी सुंदर अशी गीते त्यांनी आज गायलेली आहेत. देवबाप ह्या सर्व प्रिय लेकरांना आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे मी आभार मानत आहे मिस्टर सचिन कसबे यांचे, जे आमचे व्हिडिओज एडिट करून देतात. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. हॅपी साबत.